नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव आहे मोहित सावंत. अ, राज्यसेवा पूर्व परीक्षा ही अगदीच एका आठवड्यावर येऊन ठेपलेली आहे आणि तुम्ही फुल ऑन रिव्हिजन मोडमध्ये असणार आहे, मला हे माहिती आहे. पण ही रिव्हिजन करताना जो एक महत्त्वाचा विषय आहे अर्थशास्त्र, की जो शुअर शॉट तुम्हाला मार्क्स मिळवून देणारा आहे, की ज्याच्यात प्रश्नांचं रिपिटेशन पण बऱ्यापैकी आपल्याला बघायला मिळतं. या प्रश्नांमध्ये आपण असं म्हणू शकतो, की पी-वाय-क्यूचं रिपिटेशन आणि पी-वाय-क्यूमध्ये असणारा जो डेटा किंवा फॅक्ट्स आहेत किंवा ज्या समित्या आहेत वेगवेगळ्या टॉपिक्सच्या, त्या अत्यंत महत्त्वाच्या असतात. पण त्या तितक्या थोड्या डिफिकल्ट पण जातात विद्यार्थ्यांना रिकॉल करण्यासाठी आणि त्याच्यासाठीच मी ही एक फायनल रिव्हिजन म्हणून एक व्हिडिओ सीरीज तुमच्यासाठी घेऊन आलोय. आय नो एकच आठवडा आहे, त्याच्यामुळे तुमच्या वेळेचं महत्त्व मला हे तुमच्यापेक्षा जास्तच आहे. पण ही फायनल रिव्हिजन व्हिडिओ ही सीरीज काय आहे, की एकदा क्विकली 2 ते 3 सेशन्समध्ये म्हणजे आपण म्हणू शकतो 4-5 तासामध्ये तुम्ही एक 1.5x ने ही सीरीज बघितली, तर याच्यात महत्त्वाचा जो डेटा आहे तो डेटा तुमच्या लक्षात राहील आणि तो डेटा देण्यासाठी खास करून पी-वाय-क्यू मधून इथे आपण कन्सेप्ट डिस्कस करणार नाहीये, पण डेटा आपण रिव्हिजन आणि रिकॉल करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. जे गरजेचे टॉपिक्स आहेत 10 ते 11 टॉपिक्स आहेत राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी गरजेचे. तुम्ही कंबाईन देत असाल तर त्याच्यासाठी पण ही उपयोगाचीच सीरीज आहे. तो याच्यातला हा पहिला भाग आहे, की ज्याच्यात आपण हे 4 टॉपिक कव्हर करू. मी पी-वाय-क्यू पण याच्यात तुम्हाला काही सांगणार आहेत. पण इथे संकल्पना डिस्कस न करता डेटा, फॅक्ट, समित्या आणि वेगवेगळी क्रोनॉलॉजी हे आपण इथे डिस्कस करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. सुरू करूयात मग डिस्कशन. पहिला टॉपिक आहे पॉवर्टी, की जो अत्यंत महत्त्वाचा आहे राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या दृष्टीने. ओके. तो दारिद्र्य, पॉवर्टी बायलिंग्वल असणारे हे म्हणजे तुम्ही इंग्लिश मीडियम मधून बघत असाल किंवा मराठी माध्यमातून परीक्षा देत असाल तरी काही फरक पडत नाही. आपण बायलिंग्वल ठेवण्याचा प्रयत्न केलाय. तो दारिद्र्यामध्ये समित्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत ते आपल्याला माहिती आहे. पण त्याच्या अगोदर काय काय महत्त्वाचं आहे? तो इथे तुम्ही बघू शकतात, की लाल रंगाने मी निरपेक्ष दारिद्र्य लिहिलंय. तर जिथे-जिथे ज्या-ज्या स्लाईडवर तुम्हाला लाल रंगाने दिसत असेल, तिथे तुम्ही फिक्स करा, की हा पी-वाय-क्यू आहे किंवा याच्यावर प्रश्न मागील कुठेतरी कुठल्यातरी वेळेस विचारला गेलेला आहे आयोगाने. ठीक आहे. तो दारिद्र्य सुरुवात करूया. दारिद्र्याचे 2 प्रकार असतात आपल्याला माहिती आहे. सापेक्ष दारिद्र्य आणि निरपेक्ष दारिद्र्य. मॅक्स लॉरेन्झ गिनी कोरडो गिनी म्हणजे गिनी वक्ररेषा आपल्याला माहिती आहे. गॅब्रियल पाल्मा कोएफिशियंट आपल्याला माहिती आहे, राइट? लॉरेन्झ वक्ररेषा आहे आणि गिनी गुणांक आहे, राइट? तो हे याच्याबद्दल आपण चर्चा करतोच. तर हे 3 लोकांचं नावं माहिती पाहिजे जेव्हा आपण सापेक्ष दारिद्र्याबद्दल चर्चा करू तेव्हा. निरपेक्ष दारिद्र्य म्हणजे दारिद्र्याची रेषा ठरवली जाते. त्याच्यासाठी वेगवेगळ्या समित्या स्थापन केल्या गेल्या होत्या. पीटर टाउनसेंड, मार्टिन रवलिन, टी.डी. लकडावाला, सुरेश तेंडुलकर ही लोकं आहेत, की ज्यांनी या दारिद्र्याबद्दल, निरपेक्ष दारिद्र्याबद्दल चर्चा केली आहे. आणि भारताचं बोलायचं झालं तर भारतात ॲब्सोल्यूट पॉवर्टी किंवा निरपेक्ष दारिद्र्य काढण्यासाठी जास्त महत्त्व दिलं जातंय. ठीक आहे. त्याच्यानंतर दारिद्र्याची सातत्यता ही एक संकल्पना आहे. चार्ल्स कालेरिस या अर्थतज्ञाने ही एक संकल्पना पर्सिस्टन्स ऑफ पॉवर्टी या पुस्तकात मांडलेली दिसते आपल्याला, की त्यांनी सांगितलंय की 4 वर्ष आणि मागील चालू वर्ष आणि मागील 3 वर्षापैकी 2 वर्ष एखाद्या कुटुंबाचे उत्पन्न कमी असेल, तर त्या परिस्थितीला दारिद्र्याची सातत्यता किंवा पर्सिस्टंट पॉवर्टी असं म्हणतो. मागील 3 वर्षांपैकी 2 वर्ष एवढं लक्षात ठेवा. चार्ल्स कॅलरिस. ओके. त्याच्यानंतर दारिद्र्य हे संस्कृती पण असते आणि दारिद्र्य हे संस्था पण त्याला जबाबदार असतात, असे वेगवेगळ्या लोकांनी म्हटलंय. ऑस्कर लेविस नावाची व्यक्ती आहे ज्यांनी सांगितलं कल्चर ऑफ पॉवर्टी, की दारिद्र्य हे एक प्रकारचं कल्चर आहे किंवा संस्कृती आहे. त्याच्याननंतर मिलर, रिसमन हे पण त्यांच्या सोबतच होते. स्ट्रक्चरल थिअरी दारिद्र्याविषयीची म्हणजे काही संरचना जबाबदार आहेत दारिद्र्याला. रे रेन वॉटर क्लार्क आणि लिबोव यांनी हे सांगितलं होतं. त्याच्यानंतर अमर्त्य सेन आपल्याला माहिती आहे, त्यांनी दुष्काळाचा सिद्धांत दिलाय, आर्थिक आणि सामाजिक न्यायाचा सिद्धांत दिलेला आहे. सोशल चॉईस थिअरी त्यांनी सांगितलेली आहे. हे वन लाइनर प्रश्न आलेले आहेत मित्रांनो परीक्षेत. ठीक आहे. अभिजित बॅनर्जी आणि ईस्टर डफलो यांनी एक पुस्तक लिहिलंय पुअर इकॉनॉमिक्स. त्यांनी त्याच्यात पॉवर्टीच्या किंवा दारिद्र्याच्या दुष्टचक्राविषयी चर्चा केली आहे. पॉवर्टी ट्रॅप कन्सेप्ट सांगून. ओके. त्याच्यानंतर दारिद्र्य मोजमापाच्या 3 पद्धती आहेत आपल्याला माहिती आहे. पहिली पद्धत यू-आर-पी, दुसरी एम-आर-पी आणि तिसरी एम-एम-आर-पी. यू-आर-पी मध्ये काय केलं जातं तर 30 दिवसांच्या कालावधी घेतला जातो आणि त्या 30 दिवसात सर्व वस्तू मोजल्या जातात. सर्व वस्तू मोजणं म्हणजे तुम्ही दारिद्र्याच्या टोपलीत कोणत्या-कोणत्या वस्तू टाकतायत त्याच्याबद्दलची इथे चर्चा आहे पॉवर्टी लाईन बास्केटमध्ये. तो इथे 30 दिवसातल्या सर्व वस्तू मोजल्या जातात. एम-आर-पी मध्ये 30 दिवस आहे, पण 30 दिवसात 2 प्रकार केले जातात वस्तूंचे. ओके. की 30 दिवसात जे अन्न आहे तो एक प्रकार केला जातो आणि 365 दिवसात टिकाऊ वस्तू. तर याचे 2 कालावधींमध्ये एम-आर-पी मोजलं जातं. ठीक आहे.
MMRPचा विचार केला तर 7 दिवसांसाठी अन्न जे नाशवंत पदार्थ आहेत, 30 दिवसांसाठी इतर वस्तू म्हणजे इलेक्ट्रिसिटी बिल असेल, हाऊस रेंट असेल आणि 365 दिवसांसाठी टिकाऊ वस्तू असा संदर्भ घेतला जातो. कालावधी जर बघितला तर कधी भारतात वापर सुरू झाला, URP 1950 ते 90 डिस्कशन करू शकतो. MRPचं NSSOने सर्वेक्षणासाठी 1999 ते 2000 सालामध्ये वापरलं आणि MMRP हे NSSOने 2011-12 पासून वापरायला सुरुवात केली. आणि MMRP नावाची जी पद्धत आहे ती सर्वात वास्तववादी आणि पारदर्शक आहे असं आपण म्हणू शकतो. दारिद्र्य त्याच्यातून चांगल्या पद्धतीने कळतं असं सरकारचं म्हणणं आहे. मग समित्यांविषयी चर्चा करू. जुन्या काही समित्या आहेत, काही समित्या नवीन आहेत की ज्यांनी दारिद्र्याची मोजमाप करायला सुरुवात केली. 73-74 पासून बघितलं तर नियोजन आयोगच पहिल्यापासून जबाबदार होता दारिद्र्य काढण्यासाठी. त्यांनी 74 ला सांगितलं की भारतासाठी 2400 कॅलरीज, ओके, ग्रामीण भाग भारतासाठी एक लक्षात घ्या. ग्रामीण भागासाठी जर प्रति दिवस 2400 कॅलरीज मिळत असतील तर तो व्यक्ती दरिद्री नाही आणि त्याच्यासाठी मग ₹1 आणि 64 पैसे ही दारिद्र्याची रेषा ठरवली होती. मग त्यांनी सांगितलं होतं की एकूण दारिद्र्य 56.4% आहे भारतात नियोजन आयोगाने 1973-74 ला. त्याच्यानंतर त्याच्या अगोदर 1960-61 ला PD ओझा समिती होती. तर त्या PD ओझा समितीने सांगितलं होतं की 2250 कॅलरी जर दैनिक दरडोई केला कॅल्क्युलेट तुम्ही तर ग्रामीण भागात 8 ते 11 रुपयाची दारिद्र्याची रेषा तयार होते आणि 15 ते 18 रुपयाची शहरी भागात दारिद्र्याची रेषा तयार होते. हे मोजमाप कसं केलं जातं याच्यासाठी जे तत्व वापरलं जातं त्याला आपण म्हणतो मंथली पर कॅपिटा कन्झम्पशन एक्सपेंडिचर. त्याला शब्द वापरतो दरडोई मासिक उपभोग योग्य खर्च किंवा मासिक दरडोई उपभोग योग्य खर्च. तर हे PD ओझा यांनी हे तत्व सुचवलंय. ओके. आणि मग इथे दारिद्र्य काढण्यात आलं की 44% दारिद्र्य आहे एकूण. त्याच्यापैकी 51.6% ग्रामीण भागात आहे आणि इतकं तुमच्या शहरी भागात आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 60-61 लाच VM दांडेकर समिती होती. त्यांनी पण सांगितलं की 2250 कॅलरीजची चर्चा आहे सर. ग्रामीण भागात ₹15 आणि शहरी भागात ₹22.5. तर हे एवढे पैसे जो खर्च करू शकतो दर महिन्याला, ओके, तर तो दारिद्र्य रेषेच्या वर आहे. एकूण दारिद्र्य 41% सांगितलं दांडेकर समितीने. त्याच्यापैकी ग्रामीण दारिद्र्य 40% होतं आणि शहरी दारिद्र्य 50% होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर VM दांडेकर समिती परत एकदा 68-69 ला त्यांनी सांगितलं वार्षिक बद्दल आता चर्चा केली आहे की वार्षिक उपभोग खर्च जर ग्रामीण भागात 324 होत असेल आणि वार्षिक उपभोग खर्च जर शहरी भागात 468 होत असेल तर दारिद्र्य नसेल. मग दारिद्र्याची 41% एकूण प्रमाण आहे. त्याच्यापैकी 50% दारिद्र्य ग्रामीण भागात आहे, 40% दारिद्र्य शहरी भागात आहे. त्याच्यानंतर 60-61, 63-64 आणि 69-70 BS मिन्हास समिती यांनी सांगितलं की ग्रामीण भागात ₹20 हे दरडोई खर्च जर ज्याला शक्य असेल तो दारिद्र्य नाही. चांगल्या कृषी हंगामात दारिद्र्याचं घट होताना दिसते. ठीक आहे. आणि खराब कृषी हंगामात दारिद्र्यात वाढ होताना दिसते. हे तर ऑब्वियस आहे. बरोबर. तर मग ग्रामीण भागातल्या दारिद्र्याबद्दलची चर्चा केली आहे त्यांनी. 60-61 ला दारिद्र्य 59.4 होतं. 63-64 ला 57.8 होतं आणि 69-70 ला 50.6 होतं. तसंच बर्धन समिती होती 1960-61 ला आणि 68-69 ला. त्यांनी सांगितलं की ₹15 मासिक उपभोग खर्च आहे. त्यांनी इथे लक्षात घ्या की CPI AL वापरण्याचा प्रयत्न केलाय. म्हणजे कन्झ्युमर प्राइस इंडेक्स ॲग्रिकल्चरल लेबर असं ज्याला आपण म्हणतो. म्हणजे तुमचं ग्राहक किंमत निर्देशांक आहे पण कृषी कामगारांसंदर्भातला. म्हणजे इथे काय केलंय तर महागाई घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, विचारात घेण्याचा प्रयत्न केलाय. त्याच्यात त्यांनी सांगितलं होतं 60-61 ला 38% दारिद्र्य आहे, 69 ला 53% ग्रामीण भागात दारिद्र्य आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर अहलुवालिया समिती होती 60-61 ला, 63-64 ला, 67-68 ला आणि 73-74 ला. त्यांनी सांगितलंय की ग्रामीण भागात ₹15 दारिद्र्य आहे. ओके, ₹15 दारिद्र्याची रेषा आहे. 60-61 ला एकूण दारिद्र्य 38.9%, 63-64 ला 44.5%, 67-68 ला 56.5% आणि 73-74 ला 46.1%. ओके, तर चांगला कृषी हंगाम असेल तर दारिद्र्य कमी होतंय. खराब कृषी हंगाम असेल तर दारिद्र्य वाढत असतंय. ठीक आहे. त्याच्यानंतर आर्थिक वाढ व उत्पादनावर लक्ष केंद्रित न करता दारिद्र्य निर्मूलनासाठी विशेष कार्यक्रम तुम्ही हाती घेतले पाहिजे आहे असं या समितीचं म्हणणं होतं, अहलुवालिया समितीचं. ठीक आहे. त्याच्यानंतर 1989 ला गौरव दत्त आणि मार्टिन रावलिन ही समिती होती.
त्यांनी सांगितलं होतं की रिजनल डिस्पॅरिटीज ट्रेडिंग अँड पॉवर्टी इन इंडिया. म्हणजे थोडक्यात काय होतंय की जे तुमचा असमतोल आहे, भौगोलिक असमतोल आहे किंवा क्षेत्रीय असमतोल आहे, त्याच्यामुळे पण दारिद्र्य निर्माण होत असतं बऱ्याच वेळा. ठीक आहे. आणि म्हणून दारिद्र्याची दूर करण्यासाठी तुम्हाला उत्पन्नातील तूट भरून काढणं गरजेचं आहे, असं या समितीचं म्हणणं होतं. या समितीने सुद्धा दारिद्र्य मोजमापासाठी सीपीआय एल आणि सीपीआय इंडस्ट्रियल वर्कर IW बरोबर औद्योगिक कामगार याच्या थ्रू दारिद्र्य मोजलंय आणि असं म्हणू शकतो महागाईचं त्यांनी अंतर्भूत केलेलं आहे हे सीपीआय घेऊन दारिद्र्य मोजमापासाठी. त्याच्यानंतर परत मिन्हास जैन आणि तेंडुलकर 1970-71 ची समिती आहे. त्यांनी पण सीपीआय एल आणि सीपीआय IW चा वापर केला दारिद्र्य मोजण्यासाठी. म्हणजे महागाई म्हणजे बघा जवळपास सगळ्यांनीच महागाई ही संदर्भित केलेली दिसते आपल्याला एका ठराविक विशिष्ट कालावधीनंतर. या समितीच्या नुसार 55.1% दारिद्र्य आहे, ग्रामीण भागात 57.3 आणि शहरी भागात 45.9. त्याच्यानंतर फेमस YK अलग समिती ठीक आहे, जानेवारी 1980 मध्ये शिफारसी दिलेल्या आहेत त्यांनी सांगितलंय की ग्रामीण भागात 2400 कॅलरीज पर्यंत हे असलं पाहिजे, काय असलं पाहिजे तुमचं अन्नाचं महत्व आणि शहरी भागात 2100 कॅलरी पर्यंत कन्झम्पशन असलं पाहिजे, उपभोग असला पाहिजे पर दिवशी. ओके, हे कशाचं कॅल्क्युलेशन आहे? डेलीचं कॅल्क्युलेशन आहे. ठीक आहे. मग त्याच्यात त्यांनी दारिद्र्य सांगितलं 54.9 एकूण, त्याच्यापैकी 49% ग्रामीण भागात आणि शहरी भागात 56.64%. ठीक आहे. त्याच्यासोबत मग TD लकडावाला समिती आहे 1993 ला. लकडावाला समिती ही अलग मध्ये ज्या काही त्रुटी होत्या त्या दूर करण्यासाठी लकडावाला समिती स्थापन करण्यात आली होती. ओके, मग हे वेगवेगळ्या राज्यातून वेगवेगळे तुमची दारिद्र्याची रेषा असली पाहिजे हे सांगण्याचं काम या समितीने केलंय बरोबर. जे अलग यांनी केलं नव्हतं. त्यांनी सांगितलं शहरी भागात सर 2100 कॅलरी असले पाहिजे. त्याच्यानंतर सीपीआय ऍग्रिकल्चर लेबर सीपीआय इंडस्ट्रियल वर्कर हे आपण मोजमापात समाविष्ट करू आणि राज्य गणिक तुमची दारिद्र्याची रेषा वेगळी असली पाहिजे बरोबर. राईट, याची पण चर्चा आहे की राज्य गणिक दारिद्र्याची रेषा वेगळी. आणि यांनी URP आणि MMRP चा सुद्धा वापर केलेला दिसतो आपल्याला. आणि त्यांनी सांगितलं मग त्या केसमध्ये सर्वाधिक दारिद्र्य ओडिसामध्ये आहे. ओके, हे डिस्कशन. मग महत्वाचा एक गट येतो ज्याला आपण सेपरेटली डील करू शकतो, तो म्हणजे सुरेश तेंडुलकर तज्ञ गट दारिद्र्याची मोजमाप करण्यासाठी. राधाकृष्णन, सुरंजन सेनगुप्ता आणि राघव गाईया हे त्याच्यातले अजून काही सदस्य होते. MRP पद्धतीचा वापर करणारी ही पहिली महत्वाची पद्धत होती किंवा पहिला हा गट होता असं म्हटलं तरी चालेल. डिसेंबर 2005 ला स्थापना झाली आणि नोव्हेंबर 2009 ला त्यांनी त्यांचा अहवाल दिला. याच्यावर प्रश्न तुम्हाला विचारला गेलाय 2008-9 ला मग किती दारिद्र्य होतं या समितीनुसार? तर एकूण 29.8% दारिद्र्य होतं. त्याच्यापैकी 20.9 शहरी दारिद्र्य होतं, 33.8 ग्रामीण दारिद्र्य होतं. तसंच 2011-12 ला 21.9 एकूण दारिद्र्य होतं, त्याच्यापैकी 13.7 शहरीतलं होतं आणि 25.7 हे ग्रामीण भागातलं होतं. त्याच्यानंतर येतो तुमचा दुसरा तज्ञ गट, पुढचा तज्ञ गट C रंगराजन तज्ञ गट, महेंद्रदेव के संदरम, महेश व्यास आणि KL दत्ता या लोकांनी मिळून तो गट स्थापन केला होता. MMRP पद्धतीचा वापर केला गेला होता, मॉडिफाईड मिक्स्ड रिकॉल पिरियड. 2012 मे ला स्थापना झाली होती. अहवाल जून 2014 ला देण्यात आला होता. त्यांनी 2009-10 आणि 11-12चाच दारिद्र्य मोजण्याचा प्रयत्न केलाय. 2009-10 ला यांनी सांगितलं की 38.2% दारिद्र्य आहे. ठीक आहे. बघा याच्यापेक्षा कमी झालंय का रे? का वाढलंय? तर वाढलंय बरोबर. रंगराजन समितीमध्ये वाढलेलं आहे. का वाढलंय? काय कारण असू शकतं? सिंपल कारण की तिकडे MRP होतं, इकडे MMRP आहे बरोबर. आपण बघितलं MRP आणि MMRP मध्ये कोणत्या वस्तू असतात, राईट. तो मग 38.2 पैकी 35% शहरी आणि जवळपास 39 ते 40% हे ग्रामीण भागात. 2011चं दारिद्र्य 29.5%, त्याच्यापैकी 26.4% शहरात आणि 30.9% म्हणजे जवळपास 31% ग्रामीण भागात आहे. ठीक आहे. तर हे C रंगराजन तज्ञ गटाने हे सांगितलंय. त्याच्यानंतर आपण जागतिक पातळीवर, हे सगळं भारताचं डिस्कशन झालं. जर जागतिक पातळीवर गेलो तर अजून दारिद्र्याची रेषा किंवा दारिद्र्य मोजमापासाठी वेगवेगळ्या समित्या, वेगवेगळे निर्देशांक आपल्याला दिसतात. त्यातच डिस्कशन करूयात आता. तर एक निर्देशांक आहे आपला ग्लोबल हंगर इंडेक्स, 2006 ला आलेला आहे हा. तर त्याच्यात 3 आयाम आहे आणि 4 निर्देशांक आहेत. अपुरा अन्न पुरवठा झाला, नावातच आहे, अर्थ
की हंगर इंडेक्स आहे तर अपुरा अन्न पुरवठा, बालकुपोषण आणि बालमृत्यू याच्याने हे डिफाईन होणार ह्या प्रकारचं दारिद्र्य. ठीक आहे. 0 ते 100% नुसार ते मोजलं जातं. 0 म्हणजे उपासमार काहीच नाहीये. इथे हंगर कुठल्याही प्रकारचं नाहीये आणि 100% म्हणजे अति उपासमार. मग त्याच्या कॅटेगरीज पण केलेल्या आहेत. ठीक आहे. सिव्हिअरली स्केल. ओके. हे जास्त महत्वाचं नाहीये तेवढं. ओके. पुढचं एक स्केल महत्वाची आहे ज्याचं उदाहरण आहे MPI मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स. UNDP नावाची संस्था आहे. आपल्याला माहिती आहे युनायटेड नेशन डेव्हलपमेंटल प्रोग्राम. ओके. आणि OPHI हे तुम्ही सांगायचं की OPHI चा फुल फॉर्म काय आहे. म्हणजे मग तुम्ही लेक्चरला आहात, बघतायत, काय नाहीये मला ते लक्षात येईल. ओके. म्हणजे मी आता हे जे बनवून आणलंय डेटा तुमच्यासाठी एका याच्यावर, ही PPT तुम्हाला नक्कीच मिळेल. ही PPT डिस्क्रिप्शन मध्ये किंवा आपल्या टेलिग्राम मध्ये तुम्हाला देईल मी, ती तुम्ही रेफर करू शकता. तो आंतरराष्ट्रीय पातळीवर बहुआयामी दारिद्र्याचा निर्देशांक काढण्याची सुरुवात 2010 ला झाली. HDI रिपोर्ट पब्लिश केली जाते UNDP कडनं वर्षानुवर्षे. 1991 पासून ही HDI ची रिपोर्ट पब्लिश करायला सुरुवात झाली होती 1990 ला. ओके. राईट. महबूब उल हक आणि अमर्त्य सेन आपल्याला माहिती आहे दोन नावं. यांनी ही संकल्पना दिली होती आपल्याला मानवी विकासाच्या निर्देशांकाची किंवा मानवी विकासाची. आणि मग त्याच्यात HDR रिपोर्ट मध्ये एक रिपोर्ट असते तुमची, कुठली असते रिपोर्ट, तो HDI रिपोर्ट असते. त्याच्यानंतर HPI ह्युमन पॉवर्टी इंडेक्स पण होती. राईट. आता पण ही ह्युमन पॉवर्टी इंडेक्स जी होती ही जवळपास याच्यात अन्नच वापरलं जायचं, म्हणजे याच्यात बहुआयामी जो हे असलं पाहिजे ते कमी होते, म्हणजे कमी निर्देशक होते. म्हणून मग 1997 ला जी सुरू झाली होती HPI ती 2010 ला बंद झाली आणि 2010 पासून MPI सुरू झाली आहे. ठीक आहे. तर त्याच्यात 3 आयाम आहेत आणि 10 निर्देशक आहेत. हे इथे दिलेले आहेत आपल्याला आयाम आणि निर्देशक आपण बघू शकतो. आणि जर आता थोडं फॅक्ट्स बघायच्या झाल्या तर 2005-6 ते 16 ते 21 च्या दरम्यान भारतातील 41.5 कोटी लोक दारिद्र्य रेषेच्या बाहेर आलेले आहेत. ओके. जगातील 18% लोक कमालीच्या दारिद्र्यात आहेत असं आपण म्हणू शकतो. ओके. आणि UN स्केल नुसार जर एका दिवसात, UN स्केल संयुक्त राष्ट्र संघाची स्केल आहे, तर त्याच्यानुसार एका दिवसात जर एका दिवसाचं उत्पन्न, आता बघा इथे उपभोग योग्य खर्च नाहीये, इथे उत्पन्नाची चर्चा आहे. म्हणजे मग असं म्हणायचं का रे की संयुक्त राष्ट्र संघ उत्पन्नाद्वारे दारिद्र्याचं मोजमाप करायचा प्रयत्न करतोय, तर जवळपास ते बरोबर आहे. तर 2.5 अमेरिकी डॉलर पेक्षा जर उत्पन्न कमी असेल तर तो दारिद्र्यात आहे असं म्हणू शकतो. आफ्रिकन ज्या कंट्रीज आहेत तिथे जगातील सर्वात जास्त दारिद्र्य आपण म्हणू शकतो. तर ही याची जी स्केल आहे बघा, ही स्केल किती आहे, तो 1 ते 20% म्हणजे दारिद्र्य नाहीये. ठीक आहे. त्याच्यानंतर ही महत्वाची आहे व्हलनरेबल स्केल. याच्यावर प्रश्न विचारला गेलाय. 20 ते 30% जर तुमचं असेल तर ते बऱ्यापैकी तुम्ही संवेदनशील आहात दारिद्र्याशी असं म्हटलं जातंय. 33 ते 50% मध्ये तुम्ही वंचित आहात असं म्हटलं जातंय. ओके. आणि इथे तुम्ही 50% पेक्षा वर असेल तर तुम्ही काय आहे, अति जास्त वंचित आहात असं म्हटलं जात आहे. ओके. दारिद्र्याचेच हे टप्पे आहे एक प्रकारे. जागतिक बँक एक्स्ट्रीम पॉवर्टी MPI इज अक्यूट पॉवर्टी असं म्हणतंय जागतिक बँक, वर्ल्ड बँक. ओके. हे काही फार गरजेचं नाही. त्याच्यानंतर तसाच बहुआयामी दारिद्र्याचा निर्देशांक भारतात पण काढला जातोय. तो मग त्याच्याबद्दल प्रश्न येऊन गेलाय तुम्हाला. तो 2015-16 ला जे आपले नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे असतं 4थ्या नंबरचा, त्याच्यावर तो आधारित आहे. त्यांनी एकूण 3 आयाम सांगितलेले आहेत. कोणते कोणते 3 आयाम आहेत? आरोग्य आहे, शिक्षण आहे आणि जीवनमान आहे. ओके. हे 3 आयाम आणि बाकी हे निर्देशांक, त्याच्यात डिटेल जायची गरज नाही. हे भारतातलं MPI आहे. ठीक आहे. तो दारिद्र्य रेषेखालील व्यक्ती कोण असेल तर ज्याचा स्कोअर हा 33% पेक्षा जास्त असेल, बरोबर. तर तो 33% पेक्षा ज्याचा स्कोअर हा काय असेल, जास्त असेल, बरोबर रे. म्हणजे 1/3 पेक्षा जास्त जर हे क्रायटेरियाज मध्ये जर 1/3 पेक्षा जास्त बसत असेल तर तो बहुआयामी दारिद्र्य आहे असं म्हटलं जातं. की स्कोअर हा किती आहे बघा, असेल तर त्यास बहुआयामी दारिद्र्य मानले जात नाही. कमी असेल तर ह्या चिन्हांवर लक्ष ठेवा, कारण याच्यावर प्रश्न येऊन गेलेला आहे आपल्याला. कुठे जास्त कुठे कमी हे समजलं पाहिजे आपल्याला. हा भारतातला बहुआयामी दारिद्र्याचा निर्देशांक आहे. त्याच्या व्यतिरिक्त अजून काही निर्देशांक आणि गुणांक आहेत, जसं की स्क्वेअर्ड पॉवर्टी गॅप इंडेक्स. याच्यात नावात अर्थ आहे की पॉवर्टी गॅप मोजला जातो की गरीब लोकांमधील तुलनात्मक प्रमाण
म्हणजे गरीब लोकांमध्ये गॅप किती आहे, श्रीमंत आणि गरीब मध्ये दारिद्र्यामध्ये गॅप किती आहे याच्याबद्दलची चर्चा केली जाते, की दारिद्र्याची संरचनात्मक आकलन म्हणजे दारिद्र्याचं प्रमाण किती आहे, दारिद्र्यामधील तफावत किती आहे, तीव्रता किती आहे याच्याबद्दल पण बोललं जाईल. गिनी गुणांक माहिती आहे आपल्याला. गिनी गुणांक लॉरेन्झ वक्र रेषेवरून गिनी गुणांक येत असतो. ठीक आहे. तर लोकांच्या उत्पन्नातील तफावत मोजण्यासाठी परत उत्पन्नातील तफावत मोजायची आम्हाला. ठीक आहे. की राष्ट्रीय उत्पन्न आहे, इथे घेतलं तुम्ही नॅशनल इन्कम, ह्या ग्राफवर इकडे घेतलं तुम्ही पॉप्युलेशन. ठीक आहे. तो गिनी गुणांक काय सांगतो की असं जर ग्राफ असेल तर हा आहे तुमचा इथे गिनी कोइफिशियंट, गिनी गुणांक, बरोबर, राईट. तो उत्पन्नातील तफावत मोजण्यासाठी परत गरीब श्रीमंतातील दरी मोजण्यासाठी हा आपण निर्देशांक वापरू शकतो. तो भारताचा गिनी गुणांक मध्यम स्वरूपाची आर्थिक असमानता दाखवणारा आहे. ओके, हे लक्षात ठेवा. मग याच्यावर आता प्रश्न काय काय विचारलेत ह्या टॉपिकवर. सिंपल प्रश्न आहेत तुम्हाला. 2023 ला एक प्रश्न आहे, त्याच्यानंतर दुसरा प्रश्न 2023 ला आहे. बघा इथे आता ठीक आहे की रंगराजन समिती 2014 ने 11-12 साठी दारिद्र्य रेषा सांगितली होती. तर ते किती केलं होतं, तर ते 47 रुपये आणि 32 पैसे हे फिक्स केलं होतं. हे आपण डिस्कशन केलं 2011-12 साठी. ठीक आहे. त्याच्यानंतर वंचितता गुणांक, बरोबर, वंचितता गुणांक त्यापेक्षा अधिक असतो तर ते कुटुंब अनेक अंगांनी बहुआयामी दारिद्र्य मानलं जाईल. तर बहुआयामी दारिद्र्य बघा, ते तिकडे निर्देशांक घेतला होता आपण की किती टक्क्यांपेक्षा जास्त असेल, जर 33% जास्त असेल तर तो बहुआयामी दारिद्र्य आहे. ओके. वंचिततेचा गुणांक कुठल्या भारतातल्या बहुआयामी दारिद्र्याबद्दलची चर्चा आहे. येस नो, राईट. प्रश्नात जरी भारतात दिलेलं नसलं तरी हे 33% जमलं पाहिजे आपल्याला, कुठून आलं ते. ठीक आहे. त्याच्यानंतर 2022 ला टोटल पॉवर्टी गॅप वर विचारलंय, दारिद्र्याच्या दरी विषयीची चर्चा केलेली आहे. तर दारिद्र्य रेषेखालील प्रत्येकाला त्या रेषेच्या वर आणण्यासाठी आवश्यक केलेल्या एकूण उत्पन्नाचे मापन टीसीजी करते, सॉरी टीपीजी करते, टीसीजी नाही, टोटल पॉवर्टी गॅप है ना, दारिद्र्याची दरी, एकूण दारिद्र्याची दरी. ठीक आहे. आता हा प्रश्न बऱ्याच वेळा डील करायला थोडा कठीण वाटतोय. ठीक आहे. पण मला असं वाटतं की जेव्हा डिटेलिंग केलेली असते युजली ते स्टेटमेंट बरोबर असतात. म्हणजे आता इथे पहिल्या स्टेटमेंटमध्ये जी डिटेलिंग केलेली आहे ती दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या प्रश्नामध्ये तेवढी डिटेलिंग वाटत नाहीये मला, म्हणून मी त्या पहिल्या प्रश्नाबरोबर गेलो. ओके. तर तुम्हाला मी इथे टिप्स आणि ट्रिक्स पण सांगत जाईल एमसीक्यू सोडवण्याच्या. ओके, की जे तुम्ही वापरू शकता तुमच्या एक्झाम मध्ये. त्याच्यानंतर पीडीओच्या समितीबद्दलचा प्रश्न होता, तसा जुना प्रश्न आहे 2019 ला, की कोणता निकष वापरलाय. तर निकष हा वापरलाय आपण ते बघितलं, एमपीसीई नावाचा निकष आहे सर आमच्याकडे, राईट. ओके. अजून प्रश्न बघूया 2018 ला, की किमान जीवनावश्यक गरजांची पूर्तता करण्यासाठी जर किमान उत्पन्नाचा अभाव असेल तर त्याला अर्थातच आपण निरपेक्ष दारिद्र्य म्हणू, कारण त्याने किमान जीवनावश्यक गरजा असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, राईट. म्हणून याला निरपेक्ष दारिद्र्यामध्ये आपण घेऊ शकतो, किमान गरजा भागवण्यासाठी. त्याच्यानंतर 2009 मध्ये मोजमाप करण्याच्या पद्धतीची तज्ञ समिती, तर अर्थातच 2009 म्हटलं म्हणजे तेंडुलकरच आठवलं पाहिजे आपल्याला. ओके. त्याच्यानंतर बहुआयामी दारिद्र्य अशा कोणत्या वेळी जास्त होते, तर मग इथे बघा परत तेच दिलेलं आहे की वंचित निर्देशांक 20% पेक्षा जास्त पण 33% पेक्षा कमी असेल तर ते बहुआयामी दारिद्र्य होऊ शकतं, राईट. ओके. तो असे प्रश्न तुम्हाला येत आहेत फॅक्ट बेस्ड, तर ते तुम्हाला समजले पाहिजे आणि याच्यासाठी किंवा हाच उद्देश आहे या सिरीजचा. आय होप तुम्हाला ही सिरीज आवडत असेल, तर प्लीज लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत पण शेअर करा. ओके. आणि तुमचे काही फीडबॅक आणि कमेंट असतील तर ते कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की कळवा. मी तुमचे फीडबॅक ऐकतोय, बघतोय. ठीक आहे, राईट. त्याच्यानंतर बेरोजगारी हा दुसरा टॉपिक आहे. बेरोजगारीवर फार प्रश्न नाही आहेत आयोगाने विचारलेले राज्यसेवेत. ओके. प्रिलिम्सला तरी त्यातल्या त्यात काही थोडे बहुत प्रश्न आहेत ते बघूयात आणि पुढे जाऊयात. ठीक आहे. बेरोजगारीचे प्रकार, शहरी बेरोजगारीचे एवढे प्रकार आहेत, ग्रामीण बेरोजगारीचे 2 प्रकार आहेत. माहिती आपल्याला आहे. तो संरचनात्मक काय असते, शैक्षणिक काय असते, अंडर एम्प्लॉयमेंट काय आहे, फिक्शनल काय आहे, सायक्लिक काय आहे, पार्शल काय आणि ॲक्यूट काय, आणि इथे सीझनल आणि डिस्गाइज्ड. त्याच्यानंतर वर्किंग एज पॉप्युलेशन किती असतं सर, तर 15 ते 64 हा जो वयोगट आहे याला म्हणतो आपण वर्किंग एज पॉप्युलेशन. 2011च्या जनगणनेनुसार 63.4% लोक हे वर्किंग पॉप्युलेशन मध्ये येतात, म्हणजे ह्या गटात बसत असतात, की जी चांगली गोष्ट आहे अर्थव्यवस्थेसाठी. कारण ह्या गटाच्या अलीपलीकडे म्हणजे 0 ते 14 आणि समजा 65 प्लस, ओके, तो हा जो वयोगट आहे ह्या वयोगटामध्ये काय होतंय की जर ही पॉप्युलेशन जास्त असेल तर हे दोघी डिपेंडंट ग्रुप आहेत, अवलंबित्व त्यांचं आहे
या मधल्या गटावर आणि त्याच्यामुळे यांची मधल्या गटाची संख्या जास्त असणे अर्थव्यवस्थेसाठी कधीही योग्यच ठरतं आपल्याला, बरोबर? राईट? तर आता तुम्ही इथे 15 ते 64 घेतलंय. काही काही ठिकाणी तुम्ही 15 ते 59 वाचाल, ते पण योग्य आहे. ओके, इतकं हार्ड अँड फास्ट नाहीये. तर मग बेरोजगारी संदर्भात एक शब्द कायम लक्षात येतो तो किंवा दिसत असतो, चर्चेत असतो, तो म्हणजे लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट. ओके, श्रमाचा सहभाग एकूण लोकसंख्येशी. मग एकूण लेबर फोर्स किती आहे, ओके, श्रम किती आहे आणि टोटल पॉप्युलेशनच्या. तो मग इथे आमच्याकडे लेटेस्ट डेटा आहे असं म्हणू शकतो आपण की 2025 ऑगस्ट 2025चा डेटा असं सांगतो की 55% लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट आहे. त्याच्यानंतर लेबर फोर्स नंतर येतं तुमचं वर्क फोर्स पार्टिसिपेशन रेट. लेबर फोर्स पेक्षा वर्क फोर्स जास्तच असणार आहे. ओके, कारण लेबर फोर्स म्हणजे काय की जे कामाचे इच्छुक आहे पण त्यांना काम मिळालेलं नाहीये, बेरोजगार आहेत, अशी लेबर फोर्स. आणि वर्क फोर्स म्हणजे काय की ज्यांना काम मिळालेलं आहे, म्हणून तेच दिलेलं आहे की टोटल नंबर ऑफ एम्प्लॉईड पर्सन टू टोटल पॉप्युलेशन. म्हणजे लेबर फोर्स पेक्षा वर्क फोर्स जास्तच असणार आहे. ओके, त्याच्यानंतर अनएम्प्लॉईड किती आहे, तर टोटल नंबर ऑफ अनएम्प्लॉईड पर्सन डिवाइडेड बाय पॉप्युलेशन. तो अनएम्प्लॉईड सर 2.2% आहेत. ओके, आणि त्याच्यानंतर अनएम्प्लॉयमेंट रेशो, तर नंबर ऑफ अनएम्प्लॉईड पर्सन अपॉन लेबर फोर्स. सी, या दोघांमध्ये फरक आहे. ओके, अनएम्प्लॉयमेंट वेगळं आहे आणि अनएम्प्लॉयमेंट रेट वेगळा आहे. ठीक आहे, अनएम्प्लॉयमेंट रेट हा ज्यांना काम करण्याची इच्छा आहे, म्हणजे हा 2.2% आपल्याला गरजेचा नाहीये, तो फार विचारला जाणार नाही, पण हा महत्वाचा आहे. 5.1% आणि हा 52 आणि 55 अर्थातच. ठीक आहे, राईट? तो नंबर ऑफ अनएम्प्लॉईड पर्सन पर लेबर फोर्स हा महत्वाचा डेटा आहे. ठीक आहे, की जे काम करण्यास इच्छुक आहेत त्याच्यापैकी किती अनएम्प्लॉईड आहे. कारण टोटल पॉप्युलेशन मी म्हटलं आता 10 वर्षाचा मुलगा आहे, तो पण पॉप्युलेशनचा तर भाग आहेच ना, पण तो काम करायला ना इच्छुक आहे ना त्याची क्षमता आहे, बरोबर? सो त्याच्यामुळे त्याला मोजून उपयोग नाही, म्हणून मग तुम्ही टोटल पॉप्युलेशनला घेताय तर ते गरजेचं तितकंसं नाही, बरोबर? ऍटलिस्ट बेरोजगारी जोपर्यंत आहे तोपर्यंत. बाकीच्या याच्यासाठी योजनांसाठी सरकारला तो डेटा लागू शकतो. ओके, तर आय होप हे लक्षात आलं असेल तुम्हाला डेटाबेस. मग आता NSSO मोजणी करण्यासाठी जसं तिकडे बघितलं दारिद्र्यामध्ये URP होतं, MRP होतं, MMRP होतं, तसं इथे NSSO मोजण्यासाठी काय कालावधीचा विचार करत असतं बेरोजगारी मोजण्यासाठी, की किती काळापर्यंत तो बेरोजगार आहे त्याच्यावरून बेरोजगारी मोजली जाते. मग आता पहिले युज्युअल स्टेटस अप्रोच आहे, त्याच्यानंतर करंट डेली स्टेटस अप्रोच आहे आणि त्याच्यानंतर करंट वीकली स्टेटस अप्रोच आहे. ओके, तर 2 महिने किंवा त्याहून कमी कालावधीसाठी त्याला जर काम नसेल, ओके, तर तो होतो तुमचा युज्युअल स्टेटस नुसार बेरोजगार. मग याच्यात क्रोनिक येते, सीझनल येते, सायक्लिक अनएम्प्लॉयमेंट येते, हे प्रकार एवढे येतात. करंट डेली स्टेटस नावाचाच अर्थ आहे की दिवसात एकही तास काम मिळत नसेल तर तो करंट डेली स्टेटस नुसार बेरोजगार आहे. ठीक आहे, आणि अर्धा दिवस जर काम करत असेल, बरोबर, तर मग तो काय आहे, तर 1 ते 4 तास काम करत असेल तर तो पण एक क्रायटेरिया आहे करंट डेली स्टेटसचा. ओके, सर्वात महत्वाचं हा करंट डेली स्टेटसच वापरलं जातं. करंट वीकली स्टेटस काय आहे की नावात परत अर्थ आहे की आठवड्यातला एकही तास जर तासाचे काम मिळत नसेल त्याला, तर त्याला आपण म्हणतो करंट वीकली स्टेटस नुसार तो बेरोजगार आहे. ठीक आहे, राईट? फक्त नावं माहिती असू द्या, बाकी काही गरज नाही. बेरोजगारी विषयक पण इथे समित्या आहेत जशा दारिद्र्याच्या होत्या, पण बेरोजगारीच्या समित्यांवर प्रश्न तसे कमीच आहेत. फक्त नावं लक्षात ठेवा, कारण असे काही विशिष्ट नावाने समित्या नाहीयेत, जसे लकडावाला, तेंडुलकर तसं नाहीये. 1-2 नावं दिसतायत आपल्याला की ज्याच्यावर तुम्हाला प्रश्न येतात. तो पुढे बघू आपण. ओके, पहिलं रोजगार व उत्पन्न वितरणासाठी कृती दल 70 ला स्थापन केला, अहवाल 73 ला दिला. जगदीश भगवती हे नाव महत्वाचं आहे. जगदीश भगवती अध्यक्ष होते आणि बाकी सदस्य होते. काय करायचं होतं याच्यात, लहान शेतकरी विकास संस्था, ओके, स्मॉल फायनान्शियल डेव्हलपमेंट अथॉरिटी तयार करण्याच्या सूचना केल्या गेल्या आहेत ग्रामीण पातळीवर ग्राम विकास करण्यासाठी. ठीक आहे, त्याच्यानंतर रोजगार संधीविषयी कार्यगट, बरोबर, मॉन्टेक अहलुवालिया यांच्या अध्यक्षतेखाली 1999 ला स्थापन करण्यात आलं. त्याच्यात म्हटलं की एका दशकात 10 दशलक्ष नवीन रोजगारी निर्मितीसाठी शिफारस केलेली आहे त्यांनी. एका दशकात, ओके, काय बोललो मी, दशकातच बोललो ना, हा. ते एका दशकात 10 दशलक्ष नवीन नोकरी निर्माण करा तुम्ही, असं यांनी सांगितलं. 2017 ला अरविंद पनगडिया यांचा जो गट होता तो स्थापन केला गेला. नीती आयोगाचे सदस्य होते इतर त्या गटामध्ये. त्यांनी काय सांगितलंय की बाबा बेरोजगारी संदर्भात डेटा कलेक्शन, डेटा संकलन आणि त्याचं विश्लेषण या सुधारणांवर तुम्ही भर दिला पाहिजे.
त्याच्यानंतर राजीव कुमार कार्यगट 2017ला, तर ते अध्यक्ष होते डॉक्टर राजीव कुमार नीती आयोगाचे. तर त्यांनी सांगितलं निर्यात क्षेत्रातून रोजगार निर्मिती वाढवण्यासाठी पर्टिक्युलरली निर्यात क्षेत्राला भर दिला. हे लक्षात द्या, इथे हे फोकस करा 2017ला. राजीव कुमार कार्यगट पर्टिक्युलरली निर्यात क्षेत्रात रोजगार निर्मिती वाढवायची आहे. ठीक आहे. सो हे होतं बेरोजगारीबद्दलचं. आता आपण जाऊयात LPG रिफॉर्म्स जे 1991ला घेतले गेले, याच्याबद्दल पण थोडं शॉर्ट अँड स्वीट डिस्कशन करण्याचा प्रयत्न करू, की जे रिव्हिजन नोट म्हणून तुम्हाला काम करत असेल. पुन्हा एकदा सांगतो, की ही नोट तुम्हाला मी अवेलेबल करून देईल डिस्क्रिप्शनमध्ये किंवा आपल्या टेलिग्रामला ही नोट मिळेल. जर तुम्हाला रिव्हिजन करायचं असेल तर तुम्ही ह्या नोटमधून रिव्हिजन करू शकतात इकॉनॉमिक्सचं. आणि मला वाटतं किंवा मी गॅरंटी देतो, माझा हा प्रांजळ प्रयत्न आहे, की याच्यात जास्तीत जास्त प्रश्न याच्यातून तुमचे कव्हर व्हावेत इकॉनॉमीचे. किमान रिव्हिजन करून कॉन्फिडन्स तरी यावा, म्हणजे अगदीच नजर चुकीने एखादा ऑब्स्क्युअर किंवा न डील करता येणारा प्रश्न असेल तो पण जमला पाहिजे. ठीक आहे. तर बघूयात नवीन आर्थिक सुधारणा, न्यू इकॉनॉमिक रिफॉर्म्स. तो कधीपासून झालाय? 1991 पासून झालाय. पण त्या अगोदर तुमचा परवाना राज होता. म्हणजे 1956ला आपल्याला माहिती आहे जे औद्योगिक धोरण होतं, इंडस्ट्रियल पॉलिसी. ओके. तर ह्या औद्योगिक धोरणानुसार हे सगळं लायसन्स राज, परवाना राज सुरू झाला होता. म्हणूनच 1956चं जे धोरण होतं, औद्योगिक धोरण, त्याला आपण आर्थिक संविधान असंही म्हणतो. बरोबर. हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे म्हणून इथे सांगतोय. ओके. कारण हे इथे दिलेलं नाहीये. तो आर्थिक संविधान असंही आपण त्याला म्हणत असतो. तो 50 ते 80च्या काळामध्ये काय होतंय, परिस्थिती जरा डबघाईला आली होती, परिस्थिती बिकट झाली होती आणि म्हणून 80च्या दशकांनंतर सुरुवात झाली तुमच्या सुधारणांना. ठीक आहे. 1985ला जे अर्थमंत्री होते त्यावेळेसचे विश्वनाथ प्रताप सिंग, त्यांनी एक लॉंग टर्म फिस्कल पॉलिसी तयार केली होती. त्याचा उद्देश काय होता, तर चलनवाढीवर आळा बसवायचा होता आम्हाला. हा उद्देश होता. कारण चलनवाढ बऱ्यापैकी झालेली होती. ठीक आहे. आणि मग आर्थिक अडचण आमची वाढतच होती. परकीय गंगाजळी काही काळ, थोडा काळ शिल्लक राहील अशीच आमच्याकडे होती. म्हणून 1991 साली या सगळ्या अडचणींमुळे IMF आणि वर्ल्ड बँक यांच्याकडनं कर्ज घेण्याची वेळ भारत सरकारवर आली. आपल्याला हे माहिती आहे. ओके. आणि मग ह्या दोन्ही संस्थांनी कर्ज देते वक्त मात्र काय केलंय, की शासनाला बंधनं टाकली आहेत. ठीक आहे. की वेगवेगळे नियम अटी लादले आहेत, की तुम्ही बंधनं कमी करा. ठीक आहे. किंवा तुमची अर्थव्यवस्था तुम्ही खुली करा. ठीक आहे. हे सगळं आपण आपल्याला डिस्कशनला ऑलरेडी झालेलं आहे. आणि मग फायनली भारत सरकारने 24 जुलै 1991ला नवीन आर्थिक सुधारणा जाहीर केल्या, की ज्याच्यात अर्थव्यवस्था खुली केली. त्यावेळेस पंतप्रधान होते PV नरसिंहराव आणि अर्थमंत्री होते मनमोहन सिंग. बऱ्याच वेळा गल्लत होते विद्यार्थ्यांची, कारण हा पण प्रश्न येऊन गेलाय. अर्थमंत्री होते मनमोहन सिंग, पंतप्रधान नव्हते. बरेच लोक पंतप्रधान लिहून येतात. ठीक आहे. तो लिबरलायझेशन. मग LPG स्वीकारला आम्ही, तर LPGचा अर्थ काय हा प्रश्न पण एकदा येऊन गेलाय तुम्हाला. उदारीकरण हे दिशा देण्याचं काम करतं अर्थव्यवस्थेला. प्रायव्हेटायझेशन हे मार्ग दाखवण्याचं काम करतं अर्थव्यवस्थेला. आणि ग्लोबलायझेशन अर्थव्यवस्थेचं लक्ष्य पूर्ण करण्याचं काम करतं. बरोबर. राईट. तो लक्ष, दिशा आणि मार्ग असं डिस्कशन आहे. ग्लोबलायझेशन हे लक्ष आहे आमचं. ओके. असं लक्षात ठेवा. ग्लोबलायझेशन म्हणजे दूर आहे काहीतरी, जगाशी संबंध आहे म्हणून ते लक्ष आहे आमचं. बरोबर. लिबरलायझेशन म्हणजे आम्हाला कुठे बघायचं आहे तर ती दिशा आहे. आणि प्रायव्हेटायझेशन म्हणजे कसं करायचं आहे तर ते मार्ग आहे. तो प्रायव्हेटायझेशन इज पाथ, PP असं लक्षात ठेवलं तरी चालतंय. ओके. हे येऊन गेलंय मुख्य परीक्षेलाही 2-3 वेळा येऊन गेलंय. ओके. मी इथे जास्तीत जास्त पुन्हा तेच सांगतोय तुम्हाला, जास्तीत जास्त PYQ घेण्याचंच काम केलेलं आहे, की बाबा हे प्रत्येक वाक्य, मला माहिती आहे तुमचा वेळ किती महत्वाचा आहे ह्या क्षणी तरी, आणि म्हणून प्रत्येक वाक्य मी जास्तीत जास्त PYQ कव्हर होईल एवढंच आणि इतक्यापुरतंच मर्यादित ठेवलेलं आहे. ठीक आहे. सो त्याच्यामुळे याचा जास्तीत जास्त फायदा करून घ्या. काय कारणं होती किंवा काय काय गडबड झाली होती 91च्या अगोदर त्याच्याबद्दलची चर्चा, की भारताला 67 टन सोनं ठेवावं लागलं गहाण. हे एक झालं. राजकोषीय तूट 8% पेक्षा जास्त झाली होती. चालू खात्यावरील तूट ही 2.5%हून जास्त झाली होती GDPच्या. परकीय कर्जाचं प्रमाण हे GDPच्या 23% होतं. तसं त्याच्याने फरक पडत नाही, कारण आज स्वकीय परकीय एकूण डेट हे 80% पेक्षा जास्त आहे. ठीक आहे. ते बघूयात आपण पुढे. त्याच्यानंतर IMF कडून स्ट्रक्चरल ऍडजस्टमेंट प्रोग्राम स्वीकारून अर्ज घ्यावं लागत होतं आणि ते आम्ही घेतलं होतं. स्ट्रक्चरल ऍडजस्टमेंट प्रोग्राम याचा अर्थ, की तुमच्या अर्थव्यवस्थेच्या रचनेमध्ये काहीतरी बदल करावा लागेल तुम्हाला, कारण रचना खराब असल्यामुळे ही स्थिती येऊन ठेपलेली आहे. तो रचनेमध्ये काहीतरी बदल करा, म्हणजे मग तुम्हाला अर्थव्यवस्था तुमची सुरळीत होऊ शकते. हे आम्हाला मान्य करावं लागलं, कारण IMF ने आम्हाला कर्ज दिलं होतं. बरोबर.
मग उद्योग क्षेत्र, वित्तीय क्षेत्र आणि परकीय व्यापार याच्यात काय काय बदल झाला या 1991च्या धोरणांमुळे त्याचंही बघू. की औद्योगिक परवाना पद्धत बंद झाली, हे तर बरोबर आहे. सरकारी क्षेत्रात उद्योग कमी झाले आणि खाजगी क्षेत्राचा सहभाग वाढला, ठीक आहे, हे पण आहे. त्याच्यानंतर परकीय गुंतवणुकीला पण परवानगी मिळाली, त्याच्यामुळे तंत्रज्ञानाला प्रोत्साहन मिळालं उद्योग क्षेत्रामध्ये. त्याच्यानंतर मोनोपॉली रिस्ट्रिक्टेटिव्ह ट्रेड प्रॅक्टिसेस, ओके, 1969चा MRTP ऍक्ट होता, तो गेला आणि त्याच्या ऐवजी 2002चा कॉम्पिटिशन कमिशन तयार करण्यात आलं, कॉम्पिटिशन कमिशन ऍक्ट, स्पर्धा कायदा तयार करण्यात आला. ठीक आहे, राईट. वित्तीय क्षेत्रात काय बदल झाले, तर औद्योगिक नोंदी आणि शिथिलीकरणामुळे व्यापार सोपा झाला, हे तर सिंपल आहे. 1992ला बँकिंग मध्ये सुधारणा केल्या गेल्या. ठीक आहे, कोणती समिती होती तुम्ही सांगू शकतात बँकिंग क्षेत्रात, नाही तर बँकिंग टॉपिक मध्ये आपण ते डिस्कशन करूच. नरसिम्हन 1, नरसिम्हन 2, बरोबर का? नाही, यस, हा. त्याच्यानंतर शेअर बाजारात सुधारणा केल्या गेल्या. का बरं केल्या गेल्या शेअर बाजारात सुधारणा? कारण आपल्याला माहिती आहे कुठला तरी XYZ स्कॅम होता. तुम्ही सांगा कमेंट सेक्शन मध्ये कोणता स्कॅम होता, त्याच्यावर वेब सिरीज पण आली आहे. विमा क्षेत्रात सुधारणा करण्यात आल्या. IRDA ची स्थापना 1999. त्याच्यानंतर 93 पासून सेबीचं नियंत्रण सुरू झालं. सेबी संस्था तयार झाली 92ला आणि सेबीचं नियंत्रण सुरू झालं 93 पासून. ठीक आहे, राईट. आम्ही अर्थव्यवस्था खुली केली तर हे वित्तीय क्षेत्रामध्ये सुधारणा. परकीय व्यापार काय केलं? आयात परवाना बंद केला गेला आम्ही. का? कारण व्यापार सुलभ करायचा होता. इतर देशांसोबतही जर आयात परवाना लावला असता तर त्या देशांनी पण आयात परवाना लावला असता, ते केलं गेलं. त्याच्यानंतर परकीय गुंतवणुकीवरून नियंत्रण कमी केलं गेलं आमचं आणि ती गुंतवणूक आम्ही प्रोत्साहित केली. आणि सगळ्यात महत्वाचं, फेरा कायदा जाऊन 73चा 99ला फेमा कायदा आला, फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट. पहिले होता फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ऍक्ट, नंतर आला फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट. ओके, राईट. तो हे बदल झाले 1991च्या LPG नंतर. मग खाजगीकरण पण करण्यात आलं, तर खाजगीकरणाअंतर्गत काय काय सुधारणा झाल्या? सगळ्यात मोठी सुधारणा आहे ही निर्गुंतवणुकीकरण, डिसइन्व्हेस्टमेंट. तो 1991च्या अंतर्गत निर्गुंतवणुकीकरण हा शब्द पहिल्यांदा वापरला गेलेला आहे, बरोबर. निर्गुंतवणुकीकरण म्हणजे काय असतं रे? तर 51% म्हणजे समजा सरकारी कंपनी आहे, शासकीय कंपनी आहे, तर शासकीय कंपनीला 51% पेक्षा जास्त शेअर स्वतःकडे ठेवायचे आणि म्हणजे मालकी हक्क हस्तांतरित होणार नाही ह्या हिशोबाने, आणि उरलेले 49% मधले शेअर हे खाजगी कंपन्यांना विकायचे किंवा खाजगी क्षेत्राला विकायचे. याला आपण म्हणतो निर्गुंतवणुकीकरण. तर शब्द पहिले वापरला गेला 1991ला, पण समिती किंवा मग संस्था किंवा मग एखादी कमिटी किंवा मग पुढे म्हणू आपण मंत्रालय, काही जे असेल ते पुढे तयार केले गेले. कसं ते बघू. जसं निर्गुंतवणूक शब्द आहे तसं एक स्ट्रॅटेजिक डिसइन्व्हेस्टमेंट हा एक शब्द आहे. ठीक आहे, रणनीतीय निर्गुंतवणुकीकरण म्हणजे काय की इथे हे एक्झॅक्ट उलट, याचा बोली भाषेतला अर्थ आहे कंपनी खाजगीला विकणे, शासकीय कंपनी खाजगीला विकणे. पण असा शब्दशः अर्थ नाही घेता येत ना सरकारला, म्हणून सरकार हे स्ट्रॅटेजिक डिसइन्व्हेस्टमेंट असा शब्द वापरते. म्हणजे काय आहे की बघा, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचे अंशतः किंवा पूर्णतः मालकी खाजगी भागीदारांना विकणे. म्हणजे अंशतः किंवा पूर्णतः मालकी विकतोय, स्ट्रॅटेजिक डिसइन्व्हेस्टमेंट. आणि इथे फरक आहे, इथे मालकी ठेवली जाते, इथे मालकी विकली जाते. हे लक्षात घ्या सरकारी कंपन्यांची. ठीक आहे. मग त्याच्यानंतर ह्या निर्गुंतवणुकी संदर्भात बऱ्याच घडामोडी घडल्या पुढे. 1993ला सी रंगराजन समिती स्थापन करण्यात आली आणि या समितीने सांगितलं स्थापन करून की तुम्ही वेळोवेळी येणाऱ्या काळात वेगवेगळ्या समित्या स्थापन करा या संकल्पनेसाठी. कारण ही संकल्पना अशी नाहीये की आज काही ठरलं आणि ते वर्षानुवर्षे एकच गोष्ट चालवावी लागेल. तर तुम्ही समिती स्थापन करा आणि त्याच्यानुसार पुढे चर्चा करा आणि मग नंतर पुढे मग वेगवेगळ्या समित्या, ओके, आणि त्या समित्यांच्या शिफारसीनुसार वेगवेगळं डिस्कशन. म्हणजे उदाहरणार्थ 1996ला पहिला निर्गुंतवणूक आयोग स्थापन केला गेला GV रामाकृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली. ठीक आहे, तर तिथे मग त्याच्यानंतर 1999ला निर्गुंतवणूक विभाग स्थापन करण्यात आला केंद्र सरकारमध्ये. त्याच्यानंतर 2001ला निर्गुंतवणूक विभागाचं रूपांतर निर्गुंतवणूक मंत्रालयात झालं. ठीक आहे, त्याच्यानंतर जुलै 2001ला, बरोबर, म्हणजे त्याच्या अगोदर असं म्हणू शकतो की दुसरा निर्गुंतवणूक आयोग हा स्थापन केला गेला होता RH पटेल यांच्या अध्यक्षतेखाली. महत्वाचं आहे. ठीक आहे, 2001, पण हे जुलै आहे, हे सप्टेंबर आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, त्याच्यानंतर एप्रिल 2004ला पुन्हा वित्त मंत्रालया अंतर्गत निर्गुंतवणूक विभाग स्थापन केला गेला. ठीक आहे, वरती
निर्गुंतवणूक मंत्रालय होतं, ठीक आहे. आयोग होता, पण आता वित्त मंत्रालयाअंतर्गत निर्गुंतवणूक विभाग. आणि फायनली 2016ला मग स्थिर झालो आम्ही आणि ह्या निर्गुंतवणूक विभागाचं नाव बदलून दीपम असं ठेवण्यात आलं. दीपम लक्षात ठेवायचं. ओके. काय? गुंतवणूक व सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभाग, डिपार्टमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड पब्लिक ॲसेट मॅनेजमेंट असं 2016ला नाव त्याला देण्यात आलं. ठीक आहे. मग आता वेगवेगळ्या ह्या समित्या दिलेल्या आहेत मी. या समित्यांनी काय काय शिफारसी केलेल्या आहेत त्या कालावधीमध्ये. त्या कालावधी म्हणजे कुठून? तर अगदी तुमच्या 1980च्या कालावधीपासून तर आजपर्यंतच्या महत्त्वाच्या समिती. सुधीर चंद्र समिती डिसेंबर 82ला तर भारतीय चलन प्रणालीचा आढावा घेण्यासाठी होती. केळकर समिती आहे 2015ला तर सार्वजनिक वित्तीय व्यवस्थेतील PPP मॉडेलची पाहणी. मी जे जे शब्द महत्वाचे आहेत तेवढे कीवर्ड हायलाइट करून देतोय, त्याच्याकडेच लक्ष ठेवा फक्त. ठीक आहे. म्हणजे मग ती समिती म्हणजे असं केळकर समिती PPP मॉडेल, सुधीरचंद्र चलन प्रणाली हे असं लक्षात ठेवायचं, मग ते सोपं जाईल. रतन वळस 2016 डिजिटल पेमेंट संदर्भात. अमिताभ कांत 2016 डिजिटल व्यवहार कसे वाढतील म्हणजे जवळपास जाणारी समिती आहे. चंद्रबाबू नायडू 2016 परत डिजिटल पेमेंट. मीना हेमंत समिती 2017 मायक्रो फायनान्स. ओके. श्रीकृष्ण समिती 2017 डेटा संरक्षण. नंदन निलेकानी 2019 डिजिटल पेमेंट इकोसिस्टम आणि कानन समिती 2019 ATM शुल्काविषयीची समिती. राईट. असं एकेका ओळीत एकेका वाक्यात लक्षात ठेवायचा प्रयत्न केला तर ते सोपं जाऊ शकतं. ओके. सो हे आर्थिक सुधारणांबद्दल प्रश्न बघा काय काय विचारलेत की जुलै 91 पासून अर्थव्यवस्थेत पुरवठा होतात यातील महत्वाचे उपाय काय केले गेले. महत्वाचे उपाय काय होते 91ला? तर सगळेच उपाय केले गेले होते की व्यापार आणि भांडवल प्रवाह सुधारावा, औद्योगिक विनियंत्रण. बघा, निर्गुंतवणुकीकरणाला त्यांनी विनियंत्रण म्हटलंय, त्याच्यामुळे डिस्कशन करायची म्हणजे कन्फ्यूज व्हायची गरज नाही. इंग्लिश वाचा जर मराठी समजत नसेल तर. ओके. निर्गुंतवणूक आणि सार्वजनिक उद्योग सुधारणा. ठीक आहे. ओके. आणि हे प्रायव्हेटायझेशन असाही अर्थ घेऊ शकतो आपण याचा, प्रायव्हेटायझेशन. ओके. राईट. आणि वित्तीय क्षेत्र म्हणजे जवळपास सगळंच करायचं होतं सर आम्हाला, त्याच्यामुळे 4 उत्तरे. त्याच्यानंतर 91 मध्ये LPG प्रतिमान डॅशच्या वेळेस अर्थमंत्री कोण होते? डॉक्टर मनमोहन सिंग. येऊन गेला हा प्रश्न. LPGचा अन्वयार्थ काय आहे? सोपा आहे. LPGचा अन्वयार्थ अरिष्ठाची लक्षणं कोणती होती? तर परकीय गंगाजळीत घट होत होता. येस, होत होता सर. विदेशी कर्जाचे राष्ट्रीय धनकोंकडून फेरमंजुरी. तर विदेशी कर्जाला जर फेरमंजुरी असेल तर अरिष्ट कशाला असेल? त्याच्यामुळे हे नाही. आता मग हे नाही तर मग पहिले इकडे बघायचं, खालचे वाचू नका, कदाचित याच्याने उत्तर मिळून जाईल तुम्हाला. म्हणजे बी नाहीये, बी नाहीये, बी नाहीये, मिळून गेलं उत्तर. बाकी डिस्कशन करण्याची गरज नाही किंवा पर्याय वाचण्याची सुद्धा गरज नाहीये. ही पद्धत अवलंबावा, वेळ पण वाचेल, डोकं कमी खराब होईल, जास्त आउटपुट येईल. ठीक आहे. सो दिस इज अबाउट युअर LPG. आता राष्ट्रीय उत्पन्न हा टॉपिक बघू. राष्ट्रीय उत्पन्नामध्ये पण प्रश्न आहेत महत्वाचे. काय काय प्रश्न आहेत बघूयात. पहिले 2-4 गोष्टी बघूयात की राष्ट्रीय उत्पन्न मोजमाप कसं केलं जाईल. तर त्याच्यासाठी 2 प्रकार. पहिले घटक उत्पन्न म्हटलं जातं आणि दुसरं गैर घटक उत्पन्न मोजलं जातं. घटक उत्पन्न म्हणजे काय आणि आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नाच्या दृष्टीने घटक उत्पन्न जास्त महत्वाचं आहे. म्हणजे ज्याच्यात भूमी, श्रम, भांडवल आणि उद्योजक म्हणजे ज्याला आपण फॅक्टर ऑफ प्रोडक्शन म्हणतो, बरोबर. हे काय आहेत? फॅक्टर ऑफ प्रोडक्शन आहे, उत्पादनाची संसाधनं आहेत. तर उत्पादनाच्या संसाधनांसाठी जे काही खर्च केला जातो त्याला घटक उत्पन्न म्हणतो आपण, बरोबर. तर तो काय काय आहे म्हणजे मग जेव्हा भूमी असेल, ओके, जमीन असेल तर त्याचं रेंट असेल, श्रम असेल तर त्याला मजुरी द्यावी लागेल, भांडवल असेल तर त्याला आपल्याला व्याज द्यावं लागेल आणि उद्योजक असेल तर नफा काढावा लागेल. तर याचं 4 कॅल्क्युलेशन करायचं, ते होतंय घटक उत्पन्न. गैर घटक उत्पन्न कार्य न करता प्राप्त होणारं उत्पन्न. म्हणजे भेट दिलेली आहे काहीतरी, कार्य पण होत नाहीये आणि वस्तू आणि सेवांची निर्मिती पण होत नाहीये. म्हणजे हे फक्तच हस्तांतरित केलं जाणारं उत्पन्न आहे. ज्याच्यावर हायलाइट केलेलं आहे ते शब्द महत्वाचे आहेत. याला गैर घटक उत्पन्न असं म्हणतो आपण. ठीक आहे. मग मी सांगितलं तसं की राष्ट्रीय उत्पन्न मोजताना केवळ घटक उत्पन्नाचा विचार केला जातो, गैर घटक उत्पन्नाचा विचार होत नाही. हे समजलं पाहिजे. मग वस्तू जेव्हा म्हणतो आपण तर त्या वस्तूंचं मध्यवर्ती वस्तू, इंटरमिजिएट गुड्स अँड फायनल गुड्स असे 2 प्रकार पडतात. मध्यवर्ती वस्तू काय असेल तर एका उत्पादन संस्थेने सॉरी दुसऱ्या उत्पादन संस्थेकडून पुनर्विक्रीसाठी तयार केलेली वस्तू.
म्हणजे इथे पुनर्विक्रीवर भर आहे, म्हणून त्याला मध्यवर्ती वस्तू म्हणतो. अंतिम वस्तू उपभोगासाठी आहेत, म्हणून अंतिम वस्तू उपभोग किंवा गुंतवणुकीसाठी. पण इथे पुनर्विक्री नाही, म्हणून त्याला अंतिम वस्तू म्हणतोय रे. ठीक आहे. बाकी नेट आणि ग्रॉस याच्याबद्दल माहिती आपल्याला. घसारा तुम्ही वजा केला की तुमचा नेट येत असतो. ग्रॉस मधून घसारा वजा केला की नेट येतो. त्याच्यानंतर बाजार किंमत म्हणजे काय? बाजार भाव किंवा बाजार किंमत, मार्केट प्राइस, की जेव्हा अंतिम वस्तू किंमत म्हणजे आता हा पेन बाजारातून मी जेव्हा विकत घेईल ते झाली बाजार किंमत. पण मग घटक किंमत काय असते रे? की हाच पेन जेव्हा कंपनीत तयार होतोय, ही कंपनी आहे, इथे तयार होऊन हा पेन बाहेर पडतोय, तेव्हा जे पेनची किंमत आहे त्याला आपण घटक किंमत म्हणतो. मग पेनची किंमत अर्थातच बाजार किमतीपेक्षा घटक किंमत कमी असणार आहे तुमची. आणि घटक किमतीत जे मागे बघितलं मागच्या स्लाइडवर, ह्या 4 गोष्टींचा समावेश होत असेल, बरोबर? राईट. मग घटक किंमत कशी मोजणार? तर बाजार किंमत मायनस अप्रत्यक्ष कर प्लस अनुदाने. हे मायनस आणि प्लस कसं आलंय? आय होप हे समजत असेल. म्हणजे घटक किंमत तुम्हाला काढायची आहे, तर घटक किंमत वस्तूची 10 रुपये आहे, बाजार किंमत वस्तूची 20 रुपये आहे. बाजार किंमत जास्तच असेल ना. मग ह्या 20 रुपयामध्ये काय काय आहे रे? तर तुमचे अनुदान कर पण आहेत. अप्रत्यक्ष कर इथून इथपर्यंत येण्यासाठी जितके अप्रत्यक्ष कर लागले, जीएसटी लागलाय मेनली, ओके, तर ते अप्रत्यक्ष कर येतील. मग ते वजा करावे लागतील तुम्हाला. आणि तुम्ही अनुदान दिले असतील तर मग किंमत कमी होईल ना, फायनल किंमत कमी होईल. मग ते अनुदान तुम्हाला इथे ऍड करावे लागतील. येस नो? म्हणून मायनस आणि प्लस. आणि बघ बस, जर तुम्हाला बाजार किंमत काढायची आहे, बाजार भाव, तर मग फक्त हे इकडे न्या, बरोबर? इकडे जाताना चिन्ह बदलतील. तर घटक किंमत प्लस अप्रत्यक्ष कर मायनस अनुदान, हे झालं तुमचं बाजार भाव. बऱ्याच विद्यार्थ्यांना हे समजत नाही, अत्यंत सोपं आहे. त्याच्यानंतर देशांतर्गत उत्पाद काय असतं? देशांतर्गत उत्पाद तर निवासी तसेच गैरनिवासी या दोघांना प्राप्त होणाऱ्या उत्पन्नाचा समावेश होतो, बरोबर? म्हणजे देशात राहणारे आणि देशात राहणारे भारतीय नागरिक आणि देशात राहणारे विदेशी नागरिक दोघांचा याच्यात समावेश होतो. नॅशनल प्रोडक्ट काय असतं? राष्ट्रीय उत्पाद. तर देशांतर्गत उत्पाद मायनस परदेशात प्रदान केलेले घटक उत्पन्न प्लस परदेशातून प्राप्त असलेले घटक उत्पन्न, म्हणजे याला आपण म्हणतो नेट फॅक्टर इन्कम फ्रॉम अब्रॉड, बरोबर? राईट. तो हे कॅल्क्युलेशन आहे. त्याच्यानंतर जीडीपी स्थूल देशांतर्गत उत्पाद हे घटक किमतीला, बाजारभावाला. तर काय होईल हे? तर देशाच्या आर्थिक प्रक्षेत्रात एका वर्षात निर्माण झालेल्या सर्व अंतिम वस्तू आणि सेवांच्या बाजारभावाची बेरीज, बरोबर? जे जे शब्द हायलाइट केलेत ते महत्वाचे आहेत. देशाच्या आर्थिक प्रक्षेत्रात सर्व उत्पादन संस्थांनी एका वर्षात निर्माण केलेल्या स्थूल मूल्यवर्धित वस्तूंची बेरीज, राईट? वस्तू आणि सेवा दोघांची बेरीज, ते म्हणतो जीडीपी ऍट मार्केट प्राइस. पण मग जीडीपी ऍट फॅक्टर कॉस्ट काय असेल? तर सिंपल फॉर्म्युला. तर तिकडे फॅक्टर कॉस्ट म्हणजे घटक किंमत आणि मार्केट प्राइस यांची वजाबाकी केली होती आपण, तो फॉर्म्युला होता, फक्त जीडीपी ऍड करायचं. तर वजा अप्रत्यक्ष कर अधिक सबसिडी किंवा अनुदान. त्याच्यानंतर एनडीपी, तर एनडीपी जीडीपी म्हणतो आपण बाजार, ग्रॉस आणि एनडीपी म्हणतो निव्वळ. तर घसारा वजा होईल त्याच्यातून. एनडीपी ऍट मार्केट प्राइस इज इक्वल टू हे फॉर्म्युला. सोपा फॉर्म्युला आहे. त्याच्यानंतर जीएनपी स्थूल राष्ट्रीय उत्पाद, जीएनपी ऍट मार्केट प्राइस काय येईल? तर बघा इथे काय दिलंय की देशाच्या सामान्य निवासियांनी किंवा नागरिकांनी देशाच्या आर्थिक प्रक्षेत्रात तसेच बाहेरून कमवीत आणलेली घटक उत्पन्नाची बेरीज होईल. इथे काय केलेलं आहे मग तुम्हाला? राष्ट्रीय उत्पाद, स्थूल राष्ट्रीय उत्पाद. तर स्थूल राष्ट्रीय देशांतर्गत उत्पाद म्हणजे जीडीपी ऍट मार्केट प्राइस प्लस इथे काय केलंय? परदेशात प्रदान केलेले घटक उत्पन्न प्लस परदेशातून प्राप्त केलेले म्हणजे नेट फॅक्टर इन्कम फ्रॉम अब्रॉड. परत तेच येतं इथे, राईट? ओके. तो हे झालं जीएनपी इज इक्वल टू जीडीपी, जीएनपी इज इक्वल टू जीडीपी प्लस हे आलं तुमचं. ठीक आहे, राईट? मग आता इथे घटक किंमत काय आहे तुमची डिस्कशनची? तर बघा, स्थूल राष्ट्रीय उत्पाद. आता जीएनपी ऍट फॅक्टर कॉस्ट डिस्कशन आहे, तर फॅक्टर कॉस्ट प्लस नेट इन्कम अर्न फ्रॉम अब्रॉड. फक्त हे जीडीपी पण फॅक्टर कॉस्टला घ्यायचं जर जीएनपी फॅक्टर कॉस्टला असेल तर. समजलंय, राईट? हे दोघं येतील. आणि त्याच्यानंतर एनएनपी ऍट मार्केट प्राइस. मग आता एनएनपी ऍट मार्केट प्राइस काय येत आहे? तर जीएनपी ऍट मार्केट प्राइस मायनस डिप्रिसिएशन. मग जीएनपी ऍट मार्केट प्राइस काय आहे? तर जीएनपी ऍट मार्केट प्राइस इथे आहे दिलेलं वरती, जीएनपी ऍट मार्केट प्राइस. ओके, येते लक्षात? तो निव्वळ देशांतर्गत इज इक्वल टू राष्ट्रीय उत्पाद मायनस घसारा,
हे घेतलं. आय होप समजत असेल. ओके. तो हे तुमचं NNP ॲट मार्केट प्राइस आणि मग शेवटी NNP ॲट फॅक्टर कॉस्ट हे पण काढू शकतो आपण, की NNP ॲट फॅक्टर कॉस्ट काय येईल? तो GNP ॲट फॅक्टर कॉस्ट येईल. येस ऑर नो? राइट? मायनस डिप्रिसिएशन येईल. आले का? मग GNP ॲट फॅक्टर कॉस्ट पण आहेच आमच्याकडे. मग हे वरती इथे टाका फक्त. तो हे NNP ॲट फॅक्टर कॉस्ट जे आहे सर, ते आहे तुमचं नॅशनल इन्कम, राष्ट्रीय उत्पन्न. ठीक आहे. NNP ॲट फॅक्टर कॉस्ट इज युअर नॅशनल इन्कम, राष्ट्रीय उत्पन्न. डन झालंय. तो हे सिंपल फॉर्म्युले आहेत तुमचे. तर राष्ट्रीय उत्पन्न मोजमापाच्या पद्धती. मग आता कोणत्या कोणत्या पद्धती आहेत? 3 पद्धती सांगितल्या जातात. उत्पन्नानुसार पद्धती, उत्पादनानुसार पद्धती आणि खर्चानुसार पद्धती. उत्पन्नानुसार ग्रॉस व्हॅल्यू ॲडिशन हे कंपोनंट प्लस करायचे. हे कंपोनंट काय आहेत? तर हे कंपोनंट आहे तुमचे फॅक्टर ऑफ प्रोडक्शन. बरोबर. उत्पादनाच्या संसाधनांना लागलेला खर्च म्हणजे इंटरेस्ट, रेंट, वेजेस आणि प्रॉफिट. म्हणजे रेंट कशासाठी? जमिनीसाठी. इंटरेस्ट कशासाठी? भांडवलासाठी. ठीक आहे. वेजेस कशासाठी? मजुरासाठी. आणि प्रॉफिट कशासाठी? तर उद्योजकासाठी. हे आपण डिस्कशन केलं. तर त्यांची जर बेरीज केली तर ते उत्पन्न पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न येतं. उत्पादन पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न काय? तर ग्रॉस व्हॅल्यू ॲडिशन इज इक्वल टू गुड्स, सर्व्हिसेस आणि इंटरमिजिएट कन्झम्पशन. गुड्स किती आहेत? प्लस सर्व्हिसेस मायनस इंटरमिजिएट म्हणजे मध्यवर्ती वस्तूंसाठीचा उपभोग. राईट? हे केलं तर ती तुमची उत्पादन पद्धती होते. आणि खर्च पद्धतीनुसार काय होत आहे? कन्झम्पशन, गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर, इन्व्हेस्टमेंट आणि एक्स मायनस ए म्हणजे परकीय खर्च म्हणजे निर्यात मायनस आयात. ओके. एक्स मायनस ए असं घेतलं तरी चालेल. ओके. निर्यात मायनस आयातसाठी जो खर्च होतो तो एक्स मायनस ए हा खर्च पद्धतीने कॅल्क्युलेट केलेला GDP आहे तुमचा. ठीक आहे. झालं याच्याबद्दलची चर्चा. GDP GNP बद्दल एवढंच डिस्कशन आहे. तर इथे विचारलंय तुम्हाला कोणतं विधान योग्य आहे. तर मग बघा विशिष्ट कालावधीत देशाच्या नागरिकांनी, आता इथे विशिष्ट कालावधी दिलाय. ओके. देशाच्या नागरिकांनी म्हटलंय उत्पादित केलेल्या वस्तू आणि सेवांचे एकूण पैशातील मूल्य म्हणजे स्थूल देशांतर्गत. तो देशाच्या नागरिकांनीच उत्पादन केलं पाहिजे का? असं नाही सर, हे इथे गडबडलं. म्हणून मग येणार नाही. तर हे गेलं, एकच उरलं. 2 वाचायची सुद्धा गरज नाही तुम्हाला सर. समजलं का? अशा पद्धतीने सोडवला पाहिजे प्रश्न. ओके. राईट? त्याच्यानंतर बघा GNI ग्रॉस नॅशनल इन्कम, हरित राष्ट्रीय उत्पादनाचे मापनाशी पुढील कोणते घटक? आता इथे हरित दिलेला आहे. ओके. राष्ट्रीय उत्पादन मोजायचंय पण इथे G चा अर्थ ग्रॉस नाहीये, इथे G चा अर्थ ग्रीन आहे. ओके. ग्रीन नॅशनल इन्कम आहे सर. मग हे कसं मोजायचं? तर मग तिथे नावातच एक ग्रीन म्हणजे काहीतरी पर्यावरणाबद्दलची चर्चा असेल. प्लस नॅशनल इन्कम मोजायचं असेल तर राष्ट्रीय उत्पन्न मोजणार तुम्ही, ते तर या घ्यावंच लागेल. सो हे करेक्ट आहे. नैसर्गिक संसाधनांमध्ये जेवढा घट होतोय ते पण घ्यावं लागेल. बरोबर आहे सर. आणि पर्यावरणीय ऱ्हास, तो नैसर्गिक संसाधनांमधला घट हा पर्यावरणीय ऱ्हासाचाच संबंध असेल. हे दोघी येतील ना, हे दोघी जवळ जाणारे आहेत. म्हणून वरील सर्व. क्लिअर? राईट? सोपे आहेत प्रश्न. राईट? सो हा होता तुमचा फर्स्ट पार्ट. ओके. ज्याच्यात आपण 4 टॉपिक कव्हर करायचा प्रयत्न केलेला आहे. आय होप तुम्हाला हे डिस्कशन आवडलं असेल. दुसरा पार्ट लगेचच अपलोड झाला असेल, तो बघितल्याशिवाय जाऊ नका. आणि जर क्विक रिव्हिजन करून अर्थशास्त्रात मार्क्स तुम्हाला चांगले मिळवायचे असतील तर मग व्हिडिओ हे सगळे नक्की बघा. तुमच्या प्रिलिम्स झाल्यानंतर सोशियोलॉजी ऑप्शनलच्या बॅचेस आपल्या सुरू होत आहेत. ओके. सोशियोलॉजी वैकल्पिक विषय जे राज्यसेवा मुख्य परीक्षेला असतील खास करून त्यांच्यासाठी. ज्यांना समाजशास्त्र काहीच माहीत नाहीये, तुमच्या समाजशास्त्राची जबाबदारी माझी असणार आहे. तो राज्यसेवा पूर्व परीक्षेनंतर नक्कीच भेटूयात आणि समाजशास्त्र विषय डिस्कस करूयात. ओके. तो पुढचे व्हिडिओ बघा. भेटूयात पुढच्या व्हिडिओत. थँक्यू. तर भाग 1 आपला झालाय फायनल रिव्हिजनचा, ज्याच्यात आपण 4 टॉपिक कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय. आता आपण भाग 2 सुरू करतोय. राज्यसेवा पूर्व परीक्षा जी एकदमच जवळ येऊन ठेपलेली आहे, त्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी जर तुमच्या डेटा, फॅक्ट, कन्सेप्ट तयार नसतील तर त्या तयार करण्यासाठी हा एक व्हिडिओ शेवटचा मी तुमच्यासाठी आणतोय, अर्थशास्त्र या विषयासाठी. ओके. की ज्याच्यात तुम्ही 100% ट्रस्ट ठेवून, जर तुम्हाला कुठल्या फॅक्ट्स लक्षात राहत नसतील, कुठल्या समितीज लक्षात राहत नसतील तर एक हा व्हिडिओ बघा. त्याच्यात तुमचं सगळं रिव्हिजन क्लिअर होऊन जाईल. चालता बोलता तुम्ही हा व्हिडिओ बघू शकतात. ओके. मेसला जातायत किंवा जसं काही तुम्हाला बसमध्ये किंवा ट्रॅव्हलिंग करताना सुद्धा, परीक्षेच्या वेळेस जाताना सुद्धा हे फायनल रिव्हिजन बघून तुम्ही क्लिअर करू शकता तुमचा डेटाबेस. ओके. याच्यात मी चालू घडामोडी पण ऍड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो आता आपण हे 4 टॉपिक कव्हर करू. 4 टॉपिक ऑलरेडी कव्हर केलेले आहेत. हा भाग 2 आहे.
ठीक आहे. तर सुरू करूयात आणि सुरू करण्याच्या अगोदर एक महत्त्वाची नोटिफिकेशन, की जर राज्यसेवा पूर्व परीक्षा तुमची क्लिअर झाली, त्याच्यानंतर तुम्हाला मुख्य परीक्षा आहे आणि आता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे, तर डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये वैकल्पिक विषय घ्यायचा आहे तुम्हाला. तर वैकल्पिक विषय समाजशास्त्र वैकल्पिक विषय हा अत्यंत एक मुलांचा आवडता वैकल्पिक विषय आहे आणि त्याच्यातल्या सगळ्या नोट्स ए टू झेड अवेलेबल करून दिलेल्या आहेत मी मार्केटमध्ये. मराठी माध्यमातून सुद्धा आणि इंग्लिश माध्यमातून सुद्धा. तो वैकल्पिक विषयाची इंटेन्सिव्ह बॅच राज्यसेवा पूर्व परीक्षा झाल्यावर मी सुरू करणार आहे. दोघी माध्यमातून मराठी आणि इंग्लिश. एकत्र बॅच अजिबात नसते आपली. मराठी माध्यमाची बॅच वेगळी आहे, इंग्लिश माध्यमाची बॅच वेगळी आहे. त्याच्यात तुम्हाला नोट्स मिळतील, आन्सर रायटिंग तुमच्याकडनं करून घेतली जाईल आणि 250 मार्काची तर 500 पैकी गॅरंटी मी तुमची घेतोच ह्या वैकल्पिक विषयाची. ओके. उरलेले अजून 50 मार्क पण कसे मिळवायचे ते पण मी तुम्हाला व्हॅल्यू एडिशन थ्रू सांगत जाईल. ओके. तर तुम्ही विचार करत असाल तर आत्ता तर प्रिलिमचा अभ्यास करा, पण प्रिलिम नंतर जर समाजशास्त्र वैकल्पिक विषय असेल तर ह्या खाली दिलेल्या नंबरवर नक्की संपर्क साधा. मी तुमची तिकडे वाट बघतोय. चलो, ठीक आहे. सुरू करूयात पुढचा टॉपिक, मानवी विकास निर्देशांक किंवा मानवी विकास याच्यातून. तर मानवी विकास म्हणजे काय असतो, तर काही अर्थतज्ञांनी आम्हाला सांगितलंय वेगवेगळ्या संकल्पनांमधनं आणि जे मी वेगवेगळ्या कलर्सने इथे दिलेलं आहे तर ते तुम्हाला परीक्षेला आलेलं आहे. जे बोल्ड केलेलं आहे ते पण तुम्हाला परीक्षेला आलेलं आहे. सगळे PYQs एका प्रकारे आपण एका स्लाइडमध्ये सगळे डिस्कस करतोय असं म्हटलं तरी चालू शकतं. तो RF हॅरॉल्ड यांचं म्हणणं आहे की उत्पन्नाचा वृद्धी दर, उत्पादनाचा दर आणि नैसर्गिक साधन संपत्तीचा वृद्धी दर यांच्यातील समानता म्हणजे संतुलित वृद्धी दर होय, असं यांचं म्हणणं आहे. तसंच रॅग्नर नॅक्स म्हणतात त्यांच्या प्रॉब्लेम्स ऑफ कॅपिटल इन अंडर डेव्हलप्ड कंट्रीज या पुस्तकात त्यांचं म्हणणं आहे की सर बाजाराचा आकार आणि त्यातून गुंतवणुकीला मिळणारे प्रोत्साहन या दृष्टीने संतुलित विकासाच्या सिद्धांताचं विश्लेषण केलं गेलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. म्हणून मग रॅग्नर नॅक्स यांना आपण संतुलित वाढीच्या सिद्धांताचे प्रणेते असंही म्हटलं जातं. ओके. ही फॅक्ट महत्वाची लक्षात ठेवा कारण त्यांचं हे एक विधान पण एकदा चर्चेत होतं आणि ते येऊनही गेलंय आपल्याला की एखादा देश गरीब असतो कारण तो गरिबीतच वाढत असतो. बरोबर, असं हे डिस्कशन आहे. त्याच्यानंतर 1943 मध्ये रोझेनस्टीन रोडा यांचं म्हणणं होतं की पूर्व आणि दक्षिण पूर्व युरोपाच्या औद्योगिकरणाच्या समस्या या लेखात त्यांनी संतुलित विकासाचं जोरदार समर्थन केलं होतं की औद्योगिकरणामुळे जी काही संतुलित विकासाला किंवा पर्यावरणाला हानी पोहोचलेली आहे ती आपल्याला टाळली पाहिजे किंवा त्याच्यातून आपण आता काहीतरी उपाययोजना शोधली पाहिजे. जोसेफ शुम्पीटर आपण नाव ऐकतो, पॉप्युलर नाव आहे. त्यांचं मत म्हणजे काय आहे की विकास म्हणजे स्थितिशील आणि खंडित आणि उत्स्फूर्त बदल होय, तर वृद्धी म्हणजे क्रमशः आणि स्थिर दीर्घकालीन बदल होय. ओके. हे पण येऊन गेलेलं आहे की विकास म्हणजे काय आणि वृद्धी म्हणजे काय. ओके. तो याच्यावर व्यवस्थित फोकस करा. गुन्नार मिर्दल आहेत की जे नोबेल प्राइज विनर आहेत. त्यांचं 74 मध्ये अर्थशास्त्रात त्यांनी सांगितलं की आर्थिक तफावतीचा सिद्धांत मांडला. ओके. आर्थिक तफावत कशामुळे होत असते, तर तुम्ही समतोलित विकास न केल्यामुळे ही आर्थिक तफावत होत असते, तर त्याच्यावर तुम्ही भर दिला पाहिजे. आतापर्यंतचे नोबेल प्राइज विजेते इथे दिलेले आहेत अर्थशास्त्रातले. अर्थातच 2018च्या याच्यावर तुम्हाला प्रश्न ऑलरेडी येऊन गेलेला आहे. प्रोफेसर विल्यम नॉर्डस आणि प्रोफेसर पॉल रोमर यांच्यावर प्रश्न येऊन गेला आपल्याला. त्यांचं कॉन्ट्रीब्युशन त्याच्यातच आहे, सस्टेनेबल अँड लॉंग टर्म इकॉनॉमिक डेव्हलपमेंट म्हणजे शाश्वत आणि दीर्घकालीन आर्थिक विकास. ह्या वर्षीचं 2024चं म्हणजे लेटेस्ट ह्या वर्षीचं म्हणजे नोबेल पारितोषिक यांना मिळालेलं आहे आणि ते कशासाठी आहे की हाऊ इन्स्टिट्यूशन्स आर परफॉर्म्ड अँड अफेक्ट प्रॉस्पेरिटी म्हणजे इन्स्टिट्यूशन्स किंवा संस्था या कशा तयार होतात आणि त्या भरभराटीच्या दृष्टीने कसा प्रवास करत असतात याच्याबद्दलची चर्चा करण्यासाठी किंवा संशोधन करण्यासाठी या लोकांना नोबेल मिळालेलं आहे 2024चं इकॉनॉमीचं. मग याच्यानंतर मानवी विकासासंदर्भातले महत्वाचे निर्देशांक सुद्धा बघूयात आपण. तो आपल्याला ही एक संस्था माहिती आहे, UNDP युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंटल प्रोग्राम 1965ला स्थापन झाली आहे न्यूयॉर्कमध्ये. तर शाश्वत विकासाला इतर देशांना मदत करणे जगभरात हे याचं महत्वाचं कार्य आहे. त्याचं मुख्य उद्दिष्ट दारिद्र्य निर्मूलन पण करायचं आहे सर, लोकशाही आणि सुशासन जपवणूक पण करायची आहे, पर्यावरण संवर्धन आणि हवामान बदल आणि संकटग्रस्तांना मदत. मी स्टार याच्यामुळे केला आहे की बऱ्याच लोकांना मग प्रश्नात जर ते आलं तर असं वाटतं की नाही सर लोकशाहीचं ह्या संस्थेचा काय संबंध ना, पण लोकशाही आणि सुशासन हे पण आहे, तर त्याच्यामुळे थोडंसं लक्षात ठेवा. मग UNDP मार्फत दरवर्षी एक अहवाल जाहीर केला जातो 1990 पासून, बरोबर. तर त्या अहवालाला आपण म्हणतो मानवी विकासाचा अहवाल आणि त्या अहवालाअंतर्गत 5 निर्देशक जाहीर केली जातात
त्या 5 निर्देशकांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा निर्देशक आहे मानवी विकासाचा निर्देशांक आणि बहुआयामी दारिद्र्याचा निर्देशांक. आपला जो भाग 1 व्हिडिओ आहे त्याच्यात आपण बहुआयामी दारिद्र्याचा निर्देशांक ऑलरेडी डिस्कस केलाय. तुम्ही तो बघितला नसेल तर तो पहिल्यांदा बघा. ओके, दारिद्र्याच्या टॉपिकमध्ये. तो इथे मग आपल्याला आता डिस्कशन करायचंय मानवी विकासाच्या निर्देशांकांचं. तर बघूयात मग मानवी विकासाचा निर्देशांक जसं मी म्हटलं की 1990 साली, ठीक आहे, एक सेकंड, हा, की 1990 साली मानवी विकासाचा निर्देशांक UNDP ने जाहीर करण्याचा प्रयत्न केला. मानवी विकास अहवाल जो जाहीर केला गेला त्याची प्रेरणा मेहबूब उल हक किंवा त्याचे प्रणेते मेहबूब उल हक आणि अमर्त्य सेन हे दोन होते. पाकिस्तानी अर्थतज्ञ मेहबूब उल हक आणि भारताचे अमर्त्य सेन. ओके, तर यांना जनक म्हटलं जातं. पण मानवी विकास निर्देशांक हा शब्द जो दिला आहे तर त्याचं जनक मेहबूब उल हक आहे असं म्हणू शकतो आपण. याच्यात 3 आयाम आणि 4 निर्देशांक आहेत. 3 आयाम कोणते? हा निर्देशांक काढण्यासाठी तर दीर्घ आणि निरोगी जीवन असलं पाहिजे, ज्ञानाची सुगमता असली पाहिजे आणि चांगलं राहणीमान असलं पाहिजे. चांगलं राहणीमानासाठी आपण GNI दरडोई क्रयशक्ती उत्पन्न मोजलं जात आहे. ओके, ग्रॉस कॅपिटल इन्कम, ओके, ॲट पर TPP हे लक्षात असलं पाहिजे. हे उत्पन्न मोजण्यासाठी 2005 हे आधारभूत वर्ष सांगितलेलं आहे आंतरराष्ट्रीय डॉलरच्या किमतीमध्ये. 0 ते 1 हा मानवी विकासाचा निर्देशांक मोजला जातो, की 0 म्हणजे विकास झालेला नाही आणि 1 म्हणजे विकास झालेला आहे. मग याच्यात कॅटेगरीज पण केलेल्या आहेत. कोणत्या कोणत्या कॅटेगरीज आहेत त्या इथे दिल्या आहेत, की अतिउच्च विकसित देश असं लक्षात ठेवा, की 8 पेक्षा जास्त असेल, 0.8 पेक्षा जास्त असेल. त्याच्यानंतर 7 ते 8 च्या दरम्यान असेल तर उच्च विकसित, त्याच्यानंतर 5 ते 7 च्या दरम्यान असेल तर मध्यम विकसित आणि 5 पेक्षा कमी असेल तर अल्पविकसित देश. मग आता भारताच्या मानवी विकासा निर्देशांकाबद्दल चर्चा करूयात, की ही लेटेस्ट जी रिपोर्ट आहे 2025 ची, मी तुम्हाला सांगितलं मी करंट अफेअर्स पण आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करत जाऊ याच्यात. तर मानवी विकासाची जी लेटेस्ट रिपोर्ट आहे तर त्याच्यातलं पण डिस्कशन आहे. अहवालाचं शीर्षक आहे अ मॅटर ऑफ चॉईस, पीपल अँड पॉसिबिलिटीज इन द एज ऑफ AI. ओके, बस AI लक्षात ठेवा म्हणजे आठवेल तिथे त्यावेळेस. जर हे नाव विचारलंच तर ते त्यावेळेस आठवेल. तो भारताची कामगिरी काय आहे तर 2022च्या तुलनेत 2023ला ही रँकिंग सुधारलेली आहे. 133 वरून 130 वर आपण आलेलो आहे. मूल्य जे आहे ते 2022ला 0.676 होतं HDIचं, ते आता 2023 मध्ये 0.68 झालंय, म्हणजे ते पण वाढलंय. लाईफ एक्सपेक्टन्सी जी आहे ज्याला आपण सरासरी आयुर्मान म्हणतो ते 72 वर्ष होतं भारताचं. यांनी सांगितलं आत्ता, की जे आत्तापर्यंतचं सर्वात जास्त किंवा सर्वोच्च स्तर समजला जातो. ठीक आहे. त्याच्यानंतर अपेक्षित शिक्षणाची वर्ष ही जवळजवळ 13 वर्ष होती. ओके, अलीकडे शिक्षणाच्या सुधारणांमुळे ही पण वर्ष वाढलेली आहे. ओके, जेवढं हायलाईट करतोय तेवढंच घ्या, बाकी सगळं सोडून द्या. ठीक आहे, म्हणजे तरच लवकर होईल आणि रिव्हिजन पण होईल चांगली आणि तरच तुम्हाला मजा पण येईल. मजा मजा येईल म्हणजे मार्क्स मिळतील. मजा येईल म्हणजे काय? तो राष्ट्रीय उत्पन्न ग्रॉस नॅशनल इन्कम हे अंदाजे सांगितलेलं आहे 9,046.76. ओके, PPP अर्थातच हे अंदाजे US डॉलरमध्ये असणार आहे. त्याची गरज नाहीये, हे फार विचारलं जाणार नाही. पण असमानतेत घट झालेली आहे असं म्हणतायत, की भारतात HDI मूल्यावर मोठ्या प्रमाणावर घट होते असमानतेमुळे. भारताच्या HDI मध्ये सुमारे 30% किंवा 30.7% इतकं नुकसान असमानतेमुळे झालंय, कारण भारतात असमानतेचं वातावरण वाढत चाललेलं आहे असं यांचं म्हणणं आहे. त्याच्यानंतर लिंगभेद तर सुधारणा सुरू आहे पण लीड जास्त आहे असं इथे म्हणतोय. ठीक आहे, तर ते एक लिंगभेदाबद्दलची चर्चा. तर जेवढं मी हायलाईट केलंय तेवढंच गोल केलेलं आहे, तेवढेच कंपोनंट गरजेचे आहेत आपल्याला. ओके, तर याच्यानंतर एक निर्देशांक येतो तो म्हणजे असमानता समायोजित मानवी विकासाचा निर्देशांक. हा पण UNDPच करतो. ओके, तर HDI मध्ये शिक्षण, आरोग्य, उत्पन्न याच 3 घटकांचा वापर केला जातो. ठीक आहे, पण प्रत्यक्षात हे मोजताना खूप मोठी असमानता येते. ओके, आणि मग त्याच्यावरचे म्हणजे HDI वरची असमानतेचे परिणाम लक्षात घेऊन हा IHDI मोजण्याचा प्रयत्न केला जातो. येते लक्षात? तो मूल्यांकन एखाद्या देशात अजिबात असमानता नसेल तर HDI इज इक्वल टू IHDI होऊन जाईल. बरोबर, आणि जितकी जास्त असमानता वाढत जाईल तितका HDI आणि IHDI यांच्यातला फरक वाढत जाईल. बरोबर, मोजमाप तिघच याच्याने करणार, आरोग्य, शिक्षण आणि उत्पन्न, आणि त्याच्यानुसारच जसं HDI मोजलं जातं त्याच्यानुसारच. त्याच्यानंतर दुसरा निर्देशांक आहे याच्यातला
लिंगभाव असमानता निर्देशांक, जेंडर इनइक्विलिटी इंडेक्स, UNDP पब्लिश करते 2010 पासून पब्लिश करते, एक लक्षात घ्या इथे फरक आहे. तो HDI जो होता तो 1990 पासून, इकडे 2010 पासून. ठीक आहे. तर 2010 पासून UNDP ने GII मोजायला सुरुवात केली आहे. ओके, हा 3 निकष आणि 5 निर्देशांकांच्या आधारे काढला जातो. 3 कोणते आहेत इथे दिलेले आहे तुम्हाला. जनन आरोग्य असेल, रिप्रोडक्टिव्ह हेल्थ ज्याला आपण म्हणतो, सबलीकरण असेल, एम्पॉवरमेंट, आणि श्रम बाजार सहभाग ज्याला आपण म्हणतो. बरोबर, श्रम बाजारात स्त्रियांचा सहभाग किती आहे, हे 3 निकष आहे. तर जनन आरोग्यामध्ये 2 निर्देशांक आहेत की मर्त्यता प्रमाण म्हणजे MMR मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट. ओके, याला म्हटलं जातं. हा कशात मोजतात तर 1,00,000 जीवित जन्मांमागे गर्भावस्था विषयक कारणांमुळे मृत्यू पावलेल्या मातांची संख्या, म्हणजे 1,00,000 जीवन दिल्यानंतर किती माता मृत्यू पावतात तो माता मृत्यू दर. ओके, किंवा किशोरवयीन जन्म दर म्हणजे 15 ते 19 वर्ष वयोगटातील 1000 महिलांमागे जन्माला आलेल्या बालकांची संख्या. ठीक आहे, राईट. हे 2 घेतले जातात जनन आरोग्यामध्ये. सबलीकरणामध्ये स्त्री व पुरुषांचा संसदेतील सहभाग. ओके, म्हणजे स्त्रियांचा सहभाग किती आहे पुरुषांच्या प्रमाणात. ठीक आहे. त्याच्यानंतर स्त्री व पुरुषांचे किमान माध्यमिक शिक्षणातील प्रमाण, हे पण सबलीकरणामध्ये घेतलं जातं. आणि श्रमबाजार तर रोजगारातील स्त्री पुरुषांचा सहभाग दर, म्हणजे पुरुषांपेक्षा स्त्रिया किती सहभागी होत आहेत रोजगारात त्याचा दर काढला जातो. हा GII पण लिंगभाव असमानता पण 0 ते 1 च्या दरम्यानच मोजला जातो. ओके, परंतु त्याची किंमत मानवी विकास निर्देशांकाच्या उलट असते. म्हणजे थोडक्यात काय की 0 आहे म्हणजे तुमच्याकडे लिंग समानता आहे. ओके, 0 म्हणजे लिंग समानता आणि 1 म्हणजे लिंग असमानता. ओके, तीव्र लिंग असमानता, हे समजलं पाहिजे. GII ची जर भारताची कामगिरी बघितली तर 2022 मध्ये 108 स्कोर होता भारताचा. ओके, आणि त्याची म्हणजे रँक 108 होती 193 देशांपैकी, आणि स्कोर होता 0.437. ठीक आहे. पूर्वीचं जर बघितलं तर 2021 मध्ये भारताचा GII 0.490 होता. ठीक आहे, म्हणजे आता कमी झालाय. कमी होणं अपेक्षित आहे, शून्याकडे जायचंय ना आपल्याला 1 कडनं. तेव्हा रँक 122 होती, मग आता रँक इम्प्रूव्ह झाली आपली. ठीक आहे, सुधारणा झालेली आहे असं म्हटलं तरी चालेल. ठीक आहे. त्याच्यानंतर मानवी भांडवल निर्देशांक, ह्युमन कॅपिटल इंडेक्स. आता हे UNDP नाही तर हे वर्ल्ड बँक जाहीर करत असतं. जागतिक विकास अहवाल 2019 मध्ये पहिल्यांदाच जेनकोब आणि फेडरिका सेलिओना यांनी हा निर्देशांक जाहीर केलेला आहे. ह्या निर्देशांकात देशांना नागरिकांची आर्थिक आणि व्यावसायिक क्षमता, ओके, एकत्रित करण्याचा त्यांच्या क्षमतेच्या आधारावर क्रमवारी दिली जाते. ओके, सर्वप्रथम पॉल रोबर यांनी सुरू केलं होतं. नोबेल पारितोषिक विजेते आहेत ते, ह्या मानवी भांडवल निर्देशांकाची मोजमाप. 3 निकष आहेत या मानवी भांडवलाच्या निर्देशांकाचे की शिक्षणाचं प्रमाण आणि गुणवत्ता ह्या समाविष्ट असलेल्या शाळा. त्याच्यानंतर 5 वर्षापर्यंत जिवंत राहिलेल्या मुलांचा वाटा किती आहे. त्याच्यानंतर जगण्याचा दर आणि मुलांमध्ये निरोगी वाढ हे किती आहे. हे 3 निकष वापरले जातात. याच्यात सुद्धा मूल्य 0 ते 1 च्या दरम्यानच मोजलं जातं. या निर्देशांकाचं मूल्य 2022च्या अहवालानुसार भारताचा क्रमांक 157वा आहे. ओके, सॉरी, 157 देशांमध्ये 115वा क्रमांक आहे आणि 0.44% भारत आहे आता. ओके, 115वा आहे 157 देशांपैकी, कन्फ्यूज करू नका. ठीक आहे. त्याच्यानंतर जीवनाचा भौतिक गुणवत्ता निर्देशांक, ओके, क्वालिटी ऑफ लाईफ इंडेक्स, ओके, फिजिकल, राईट. तर याच्याबद्दलची चर्चा करू. काय या निर्देशांकाची निर्मिती 1978 ला झाली आहे. मॉरिस यांनी ही निर्मिती केली आहे. तर त्यांच्यात काय केलं जातं की देशाच्या लोकांच्या जीवनाची गुणवत्ता, नावाचाच अर्थ आहे, आणि कल्याण मोजण्याचा प्रयत्न आहे. 0 ते 100 याच्या दरम्यान हे मोजलं जात आहे. ओके, हे विकासाचा सूचक म्हणून GNP ला पर्याय म्हणून वापरला जातो. GNP ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट याला पर्याय म्हणून वापरला जातो, स्थूल राष्ट्रीय उत्पादन. ओके, राईट. तर वरील निर्देशांकासाठी त्यांनी 23 विकसनशील देशांची गणना केली होती आणि 3 निर्देशक वापरली जातात की अपेक्षित आयुर्मान किती आहे, अर्भक मृत्यू दर किती आहे आणि मूलभूत साक्षरता दर किती आहे. त्याच्यावरून हा निर्देशांक ठरत असतो. ठीक आहे.
तर हे निर्देशांकांबद्दलचं झालं. त्याच्यानंतर एक थोडा रँडम टॉपिक की जो डायरेक्टली मानवी विकासाशी निगडीत नाहीये, पण इनडायरेक्टली नक्कीच आहे. महत्त्वाच्या वक्ररेषा. तर 3 ते 4 वक्ररेषा आपल्याला बघायच्या आहेत. एक आहे तुमची फिलिप वक्ररेषा. न्यूझीलंडमधील अर्थतज्ञ यांनी ही वक्ररेषा सुरू केली आहे, फिलिप्स यांनी. ओके. तर त्यांनी काय सांगितलं? महागाईचा दर आणि बेरोजगारी. महागाईचा दर जसा वाढत जाणार तशी बेरोजगारी वाढत जाणार असं म्हणणं आहे. ठीक आहे. तर म्हणजे थोडक्यात काय आहे, की महागाईचा दर जसा जसा वाढत जातो तशी बेरोजगारी कमी होत जाते. ठीक आहे. बेरोजगारीचा दर सुद्धा कमी होत जाईल. म्हणजे महागाईचा दर वाढत असेल तर बेरोजगारीचा दर कमी होत जाईल. म्हणजे इथे काय हे इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. बरोबर? राइट? तर असं ते डिस्कशन आहे आणि जशी महागाई कमी होत जाईल तशी बेरोजगारीचा दर वाढत जाईल. म्हणजे इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे थोडंसं. ओके. तर याला अपवाद एकच आहे. स्टॅगफ्लेशनची सिच्युएशन हा अपवाद आहे. म्हणजे मुद्रा बेरोजगारीचा दर हा अपवाद आहे. बरोबर? ज्याला आपण अ, मुद्रास्फीती असाही शब्द वापरला जातो. तो एक इथे अपवाद सांगितला जातो. ओके. पण त्याच्यानंतर खरं म्हणायचं झालं तर मिल्टन फ्रीडमन यांनी ही कर्व खोडून काढली आणि मिल्टन फ्रीडमन यांचं म्हणणं होतं, की सर हे जे त्यांनी सांगितलेलं आहे, काय की जशी महागाई वाढत जाते तसा बेरोजगारीचा दर कमी होत जातोय. हे जे आहे ना सर, हे अल्पकालीनच चर्चा होते. कारण जर महागाई सतत वाढत गेली 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, तर बेरोजगारी कमी नाही होणार, बेरोजगारी अजून जास्त वाढेल. ठीक आहे? राइट? तो इथे तो शब्द जरी नसला तरी एक लक्षात घ्या, की ही अल्पकालीन संकल्पना आहे. फिलिप वक्ररेषा जी आहे ती. ठीक आहे? पण वक्ररेषा कशा संदर्भात आहे? महागाईचा दर आणि बेरोजगारी याच्या संदर्भात. त्याच्यानंतर लॅफेर वक्ररेषा आहे आपल्याकडे. लॅफेर वक्ररेषा आर्थर लॅफेर यांनी दिलेली आहे. काय आहे? तर कराचे दर आणि शासनाचं कर संकलन. म्हणजे जर कराचा दर वाढत जातो अशी वक्ररेषा आहे, की कराचा दर जसा वाढवत जाईल तसं कर संकलन पण वाढत जातं. पण एका लेव्हलपर्यंत येऊन थांबतं आणि मग नंतर कराचा दर जसा वाढत जातो तसं संकलन कमी होत जातं. राइट? तेच दिलंय बघा. करांचे दर असतात, की कर संकलन चांगले आहे. मात्र एका विशिष्ट मर्यादेपलीकडे दर वाढवला तर लोक कर चुकवेगिरी, कर बुडवेगिरी करतात आणि त्याच्यामुळे कराचं संकलन कमी होत जातो. त्याच्यानंतर लॉरेन्झ वक्ररेषा ही उत्पन्नातील असमानता दाखवण्यासाठी आहे. देशातील असमानता दर्शवली जाते, की उत्पन्न मिळवणारे लोक बरोबर म्हणजे इथे राष्ट्राचं उत्पन्न आणि इथे लोकसंख्या ही परफेक्ट आहे. ओके. जेवढी तिरपी म्हणजे इथे जेवढी तिरपी होत जाईल तेवढी असमानता जास्त आणि जेवढी सरळ तेवढी असमानता कमी असं म्हटलं जातं. तर उत्पन्न आणि देशाची लोकसंख्या याच्याविषयी लॉरेन्झ वक्ररेषा आहे. त्याच्यानंतर एंजल कर्व काय तर अर्नेस्ट एंजल यांनी या जर्मन शास्त्रज्ञाने सांगितले की उपभोग खर्च आणि उत्पन्न यांचा सहसंबंध दर्शवणारी ही वक्ररेषा आहे. त्यांच्या मते जसं उत्पन्न वाढत जातं तसं प्राथमिक वस्तूवरील खर्चाची टक्केवारी कमी होत जाते आणि आपण म्हणजे जिथे गरज आहे तर गरजेच्या वस्तूंवर खर्च करण्याचा आपण कमी करत जातो आणि आपण जी आम्हाला म्हणजे नीड आणि वॉन्ट आपण म्हणतो तर आम्ही मागणीच्या वस्तूंकडे जातो गरजेच्या वस्तूंकडे कमी जातो. ही अँजेल कर्व आहे. त्याच्यानंतर कुझनेट कर्व काय म्हणते? सायमन कुझनेट यांनी सांगितलंय की सुरुवातीच्या काय होते देशांच्या सरकारांनी आर्थिक वाढीकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे. असे करत त्यांनी सुरुवातीला असमानता वाढते मात्र नंतर आर्थिक वाढीचे फायदे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचतात. ओके आणि ही असमानता कमी कमी होत जाते. बरोबर? म्हणजे सुरुवातीला असमानता जास्त असेल, नंतर असमानता कमी-कमी होत जाईल. जसं आपण पुढे जाऊ तसं. असं ही कुझनेट वक्ररेषा सांगते. ठीक आहे? तो हे झालं एच-डी-आय बद्दलचं डिस्कशन. प्रश्न काही आहेत, सोपे प्रश्न आहेत. 2022 ला त्या भौतिक गुणवत्तेच्या निर्देशांकाबद्दल विचारलं होतं तुम्हाला. कोणता घटक घेतला जात नाही, तर दरडोई उत्पन्न घेतलं जात नाही. हे आपण बघितलं. त्याच्यानंतर लिंग असमानता निर्देशांकाबद्दल तुम्हाला विचारलंय. तर काय आहेत निकष? तर हे सगळे निकष जवळपास वापरले जातात लिंग असमानताबद्दल. आपण ते पण बघितलं. जसेच्या तसे स्टेटमेंट आलेले आहेत बघा, रिफ्लेक्ट झालेत. म्हणून मी म्हटलं, की एकदा हा व्हिडिओ बघा, बऱ्यापैकी पी-वाय-क्यू तुमचे तयार होऊन जातील. ठीक आहे? 2020 चा प्रश्न आहे, की मानवी विकासाच्या निर्देशांकात कोणते आयाम आहेत? ओके. दरडोई स्थूल राहणीमानाचं मोजमाप हे दरडोई स्थूल देशांतर्गत उत्पादन याच्या आधारे केलं जातं. तर कशा आधारे केलं जातं बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं. ओके. तर GNIच्या आधारे केलं जातं. त्याच्यामुळे हे चुकीचं आहे सर, म्हणून बरोबर आहे फक्त. त्याच्यानंतर लिंग असमानता निर्देशांकामध्ये महिलांच्या ज्या 3 परिणामांचा समावेश होतो, तर त्या कोणत्या आहेत? तर ह्या जनन दर आहे. सॉरी.
जननक्षम आरोग्य आहे, सक्षमीकरण आहे, बाजारभावातील सहभाग आहे. ठीक आहे. श्रम बाजारातील सहभाग आहे, बाजार भाव नाही, श्रम बाजारातील सहभाग आहे. ओके, राईट. त्याच्यानंतर संतुलित वृद्धी दराचा उद्देश काय असतो? तर बघा, हे संतुलित वृद्धी दर म्हणजे काय? तर ते उत्पादनाचा वृद्धी दर, उत्पन्नाचा वृद्धी दर आणि नैसर्गिक वृद्धी दर याच्यातील समानता. ठीक आहे. बघा, आता इथे हे फरक समजला पाहिजे. समजा तुम्ही वाचलं नसेल आणि त्याच्यावर नंतर हे आलं असेल, तर लोकसंख्या वृद्धी दर आणि उत्पन्नातील वृद्धी दर याची समानता नाही होत ना. ठीक आहे. आता हे आणि हे जे आहे हे अर्ध आहे. ठीक आहे. लोकसंख्येचं नाही येणार, पण हे अर्धवट आहे आणि हे पूर्ण स्टेटमेंट, म्हणून याच्यासोबत जातोय. शुम्पीटर यांच्या मते आपण डिस्कस केलं विकास म्हणजे काय आहे. बघा, अ स्टेटमेंट आहे आणि वृद्धी म्हणजे काय आहे, तर ब स्टेटमेंट आहे. तर दोघी बरोबर आहेत इथे. ओके, राईट. आणि संतुलित वृद्धी दरानुसार डॅश मध्ये संतुलन करणं गरजेचं आहे. तर अर्थव्यवस्थेतील सर्वच क्षेत्रात संतुलन करणं गरजेचं आहे. म्हणजे कृषी आणि उद्योग फक्त का बरं घ्यायचा आहे, भांडवली वस्तू आणि उद्योग का बरं घ्यायचा आहे, उपभोग वस्तू आणि उद्योग वस्तू का बरं घ्यायचे फक्त, तर सगळ्या याच्यात करा ना संतुलन. ठीक आहे, राईट. तर हे गरजेचं आहे. आय होप समजलं असेल हे. ठीक आहे. त्याच्यानंतर एखादा देश गरीब असतो कारण तो गरीबच असतो, हे विधान कोणी दिलंय तर सांगितलं मी तुम्हाला, रॅग्नर नॅक्स यांनी दिलंय. त्याच्यानंतर 2018 मध्ये नोबेल पारितोषिकचं डिस्कशन केलं होतं आपण. कुठलं? तर पॉल रोमर आणि विल्यम नॉर्दन यांना मिळालेलं आहे. ठीक आहे. सो हा टॉपिक होता तुमचा मानवी विकासाचा निर्देशांक. पुढच्या टॉपिकला जाऊ, शाश्वत विकासाबद्दल त्याची चर्चा करूयात. सस्टेनेबल डेव्हलपमेंट. तर शाश्वत विकास म्हणजे काय ते बघू, शाश्वत विकासाची उद्दिष्ट बघू. पण त्याच्या अगोदर, शाश्वत विकासाच्या उद्दिष्टा अगोदर सहस्त्रक विकासाची उद्दिष्ट होती. काय काय होतं? तर 8 ध्येय आहेत MDGs मध्ये, 18 लक्ष्य आहेत आणि 48 निर्देशक आहेत. याचा कालावधी काय होता? 2001 ते 2015 हा कालावधी होता. 2000 साली उगम झाला होता. मिलेनियम शिखर परिषद झाली होती संयुक्त राष्ट्र संघाची न्यूयॉर्कमध्ये, तिथे याचा उगम झाला होता. मग 15 वर्षासाठी हे 8 ध्येय ठरवण्यात आले होते. 191 संयुक्त राष्ट्र सदस्य प्लस 22 आंतरराष्ट्रीय संस्था, ह्या सगळे याच्यात एकत्र आले होते सहस्त्रक विकासाची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी. ठीक आहे. मग याच्यात भारताची कामगिरी काय आहे रे? तर गरिबीचे प्रमाण 45% याच्यावरून ते 22% घसरलेलं आहे. बरोबर, हे महत्वाचं आहे. प्राथमिक शाळेत सार्वत्रिक प्रवेश हा साध्य झालेला आहे आम्हाला. मातृत्व, आरोग्य, महिला सक्षमीकरण याच्यात मात्र आम्ही थोडंसं मागे आहोत अजूनही. ठीक आहे. तो भारताचे 8 ध्येय, 12 निर्देशक आणि 35 निर्देशक भारताने स्वीकारली होती. म्हणजे 8च्या 8 ध्येय तर स्वीकारली होती, पण निर्देशक आणि जे आहेत, सॉरी, लक्ष्य आणि निर्देशक, इथे लक्ष्य असलं पाहिजे होतं, निर्देशक झालंय. तो लक्ष्य आणि निर्देशक ही स्वीकारली होती, ती कमी होती. ठीक आहे. ते विचारलं जाणार नाही. 8 ध्येय कोणती आहेत हे माहिती असलं पाहिजे. इथे मी तुम्हाला दिली आहेत 8 ध्येय कोणती आहे. तो फक्त एकेका शब्दावरून लक्षात ठेवायचं. इथे पॉवर्टी बद्दलची चर्चा, पॉवर्टी आणि हंगर. ओके, म्हणजे दारिद्र्य आणि उपासमार. इथे युनिव्हर्सल प्रायमरी एज्युकेशन, प्राथमिक शिक्षणाची चर्चा आहे. तिथे एम्पॉवरमेंट ऑफ वुमन, स्त्री सबलीकरणाची चर्चा आहे. इथे मृत्यूदर, बाल मृत्यूदराची चर्चा आहे. इथे माता मृत्यूदर, ओके, किंवा माता आरोग्यात सुधारणा करणे याची चर्चा आहे. इथे मलेरिया आणि HIV सारख्या आजारांना हे करणे, फाईट करणे याच्याबद्दलची चर्चा आहे. इथे पर्यावरण संतुलन आणि शाश्वत विकासाची चर्चा आहे. आणि इथे आंतरराष्ट्रीय सहसंबंध वाढवले पाहिजे त्याच्याबद्दलची चर्चा आहे. तो असे 8 तुमचे सहस्त्रक विकास उद्दिष्ट आहे की जे 2015 पर्यंत करायचे होते, पण ते समहाऊ झाले नाहीत. आणि म्हणूनच मग पुढची संकल्पना येते, ती म्हणजे शाश्वत विकासाची उद्दिष्ट. आता ही जी शाश्वत विकासाची उद्दिष्ट आहेत, तर काय होतं याचा थोडासा इतिहास बघू आपण. बर्टलँड आयोग होता 1987 ला. ग्रो हर्लेम बर्टलँड नॉर्वेच्या राष्ट्राध्यक्ष होत्या त्या. त्यांनी हा अहवाल सादर केला होता, आवर कॉमन फ्युचर नावाचा. ओके. आणि त्या अहवालामध्ये, आवर कॉमन फ्युचर नावाच्या अहवालामध्ये शाश्वत विकासाची पहिली लोकप्रिय व्याख्या दिली होती. ती व्याख्या आता सर्वांना माहिती आहे. पुढच्या पिढीचा विचार करून चालू पिढीचा केलेला विकास म्हणजे शाश्वत विकास. ओके. तर 2015 ही उद्दिष्ट ठरवली गेली. ओके. युनायटेड नेशन्स, संयुक्त राष्ट्रसंघाच्या शाश्वत विकास परिषद झाली होती न्यूयॉर्कला, तिथे. ओके. आणि 2012 या उद्दिष्टांना, म्हणजे या उद्दिष्टांची नोंदणी किंवा दस्तऐवजीकरण 2012 लाच होऊन गेलं होतं. 2015 पासून आम्ही ते पाळायला सुरुवात केली होती.
द फ्युचर वी वॉन्ट नावाचा रिपोर्ट होता 2012ला Rio+20 इथे परिषद, रिओ दी जेनेरिओला परिषद झाली होती संयुक्त राष्ट्र संघाची. तिथे हा तुम्हाला दिला होता द फ्युचर वी वॉन्ट अहवाल आणि तिथे शाश्वत विकासाची उद्दिष्ट सांगितली होती. पण 2015 पासून पाळायला सुरुवात केली आहे. तर 2016 ते 30 हा असा अजेंडा होता कालावधी म्हणजे 2001 ते 15 MDG, 2016 ते 30 SDG. याच्यात 17 ध्येय होती, 169 लक्ष्य होती आणि 231 निर्देशक होती. माहिती असण्याची गरज नाही, 17 ध्येय फक्त माहिती असले पाहिजे. भारताचा जागतिक SDG क्रमांक 99 आहे 166 देशांपैकी. ओके, हे 17 SDGs मी इथे दिलेले आहेत. तुम्ही व्हिडिओ पॉज करू शकतात आणि एक एक बघू शकतात. जसे MDGs बद्दल सांगितलं तसंच SDG बद्दलची चर्चा आहे. ठीक आहे, राईट. मग आता याची तुलना करू आपण सिंपल MDG आणि SDGs ची. तो MDGs 2000 साली, SDG 2015 साली. 8 ध्येय होती, इथे 17 ध्येय होती. कालावधी ह्या 15 वर्षाचा होता, इथे SDGs मध्ये कालावधी या 15 वर्षाचा आहे. त्याच्यानंतर दृष्टिकोन विकसनशील देशांवर लक्ष होतं MDGs मध्ये. इथे सार्वत्रिक दृष्टिकोन होता, म्हणजे विकसित विकसनशील असं काही भेदभाव आम्ही केला नव्हता. इथे सामाजिक आधारस्तंभ होता आमचा. इथे आधारस्तंभ सामाजिक, आर्थिक, पर्यावरणीय सगळंच होतं. 21 लक्ष होती MDG मध्ये, इथे 169 लक्ष आहेत. तो हा साधारणतः फरक SDG आणि MDG. मग आता इथे नीती आयोग एक परत निर्देशांक पब्लिश करत असते किंवा प्रकाशित करत असते, त्याला SDG इंडिया निर्देशांक असं म्हणतो आपण. मग त्याच्याबद्दलची थोडी चर्चा करू की SDG इंडिया इंडेक्स काय आहे सर. तर जुलै 24 मध्ये एकूण SDG गुणांकन 71 पर्यंत सुधारलेला आहे. 2020-21 मध्ये ते 66 आणि 18 मध्ये ते 57 होतं. तो हळूहळू आता आपण सुधारतोय असं म्हटलं तरी चालेल. या निर्देशांकात सुद्धा 16 ध्येय आहेत. तिकडे 17 होती, इथे 16 आहेत. प्रश्न याच्यावर येतो. ठीक आहे, SDG इंडिया इंडेक्सवर प्रश्न येणार, कारण SDG तिकडचं बऱ्याच वेळा विचारून झालंय, म्हणून आता इंडिया इंडेक्स जास्त महत्वाचा आहे. तर त्याच्यात ध्येय क्रमांक 14 जे आहे ते पाण्याखालील जीवन, लाईफ बिलो वॉटर, हे फक्त किनारी राज्यांना लागू असल्यामुळे राष्ट्रीय एकत्रित गुणांकातून वगळलेले आहे. म्हणजे ते जे तिकडे SDGचं आहे, बरोबर, मी म्हटलं तुम्हाला तिकडे 17 आहेत आणि इकडे 16 आहेत, तर जे एक सुटलेलं आहे ते हे आहे ध्येय क्रमांक 14. कुठलं? इकडचं, इथे दिसत असेल तुम्हाला बघा, हे जे 14 आहे SDGचं, लाईफ बिलो वॉटर. आता हे लाईफ बिलो वॉटर भारताचा विचार केला तर फक्त किनारी प्रदेशांना लागू होईल ना, म्हणून त्यांनी आपल्या भारताने किंवा नीती आयोगाने ते वगळलेलं आहे असं आपण म्हणू शकतो. ध्येय 13 हवामान कृती, याच्यात सर्वाधिक सुधारणा दिसून आलेली आहे आपल्याकडे. ओके, 23-24 पर्यंत 67 पर्यंत पोहोचलेलो आहे आपण. त्यानंतर ध्येय 1 गरिबी नाही, हे पण 60 वरून 72 पर्यंत वाढलेलं आहे. ओके, वाढलेलं आहे, येते लक्षात. तो हे महत्वाचं आहे, गरिबी हटाव किंवा गरिबी कमी करण्याचं. ठीक आहे, तो ध्येय क्रमांक 14 नाहीये, एवढं लक्षात ठेवा. तर 17 वरून 16 SDG इंडेक्स. तर राज्यांमध्ये पण चर्चा होणार. मग राज्यांची क्रमवारी काय आहे, तर सर्वात जास्त क्रमवारी किंवा कामगिरी करणारे केरळ आणि उत्तराखंड आहे. प्रत्येकी 69 गुण, 79 गुण आहेत त्यांना. सर्वात कमी कामगिरी बिहार आणि झारखंडची आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर 32 राज्य आणि केंद्रशासित प्रदेश फ्रंट रनर श्रेणीत, ज्यात 10 नवीन प्रदेश समाविष्ट झालेले आहेत. ओके, सर्वात जलद सुधारणा करणारे राज्य उत्तर प्रदेश आहे. ओके, इतर कामगिरी करणारे राज्य हे आहेत इतर. ओके, जास्त डिटेल जायची गरज नाही, मी तुम्हाला डिटेल दिलंय, एकदा तुम्ही बघू शकतात फक्त. ओके, ह्या निर्देशांक सांख्यिक कोणाद्वारे, तर मॉस्फी मंत्रालय आहे, याच्याशी संलग्न आहे. राष्ट्रीय निर्देशक चौकटीत, नॅशनल इंडेक्स फ्रेमवर्क, याच्याशी हा संलग्न आहे. ओके, बाकी खालचं वाचायची गरज नाही. ईशान्य भारतातली जिल्ह्यावाईज आपण SDG निर्देशांकाची चर्चा जर करायची झाली तर ऑगस्ट 21 ला हा सेपरेट सुरू करण्यात आला. 85% जिल्हे फ्रंट रनर्स म्हणून वर्गीकृत करण्यात आलेत. सर्वोत्तम जिल्हा हा हनहतियाल मिझोराम मधला आहे आणि सर्वात कमी गुण लोंगडिंग अरुणाचल प्रदेश मधला आहे. ठीक आहे, त्रिपुराचे हे 2 जिल्हे आहेत की ज्याच्यामध्ये ईशान्य भारत जिल्हा SDG निर्देशांक अशा प्रकारचा आहे. ठीक आहे, आणि मग अजून छोट्या मोठ्या इतर महत्वाच्या फॅक्ट, तर ग्रीन इकॉनॉमी, हरित अर्थव्यवस्था किंवा हिरवी अर्थव्यवस्था. सर्वप्रथम हा शब्द 1951 मध्ये ब्लू प्रिंट फॉर अ ग्रीन इकॉनॉमी या अहवालात वापरला गेला. डेव्हिड पियर्स, ॲनल मॅकॅन्डा, त्याच्यानंतर एडवर्ड बर्बियर, ओके, यांचा तो शब्द होता. प्रमुख घटना जून 2012 ला Rio+20 परिषद ह्या हिरव्या अर्थव्यवस्थेचे मार्गदर्शक तत्व स्वीकारले गेलेले आहेत. इथे जून 2012 लाच मी तुम्हाला सांगितलं SDG पण
पटलावलारे गेलेत किंवा दस्तऐवजीकरण झालेलं आहे. त्याच्यानंतर ग्रीन इकॉनॉमी नंतर ब्लू इकॉनॉमी काय असते? तर सर्वप्रथम गॉन्टर पाउली यांनी हा शब्द वापरलाय ब्लू इकॉनॉमी. 100 इयर्स, 100 इनोव्हेशन, 100 मिलियन जॉब्स या पुस्तकात त्यांनी सांगितलंय. ब्लू इकॉनॉमी म्हणजे काय? तर पाण्याखाली. ओके, समुद्र हेच आपल्याला कळतं, समुद्राखाली असणारी अर्थव्यवस्था. राईट. तर प्रमुख घटना पहिली सस्टेनेबल ब्लू कॉन्फरन्स नोव्हेंबर 18 नैरोबी येथे झालेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रोटोकॉल आणि स्वीकार आणि ते कधी अंमलात आणले गेले याच्याबद्दलची चर्चा. ओके. तो कार्टेजिना प्रोटोकॉल ओके बायोसेफ्टी बद्दल आहे. क्योटो प्रोटोकॉल तुम्हाला माहिती आहे कार्बन उत्सर्जन कमी करण्याबद्दल आहे. नागोया प्रोटोकॉल ऍक्सेस अँड बेनिफिट शेअरिंग बद्दल आहे. आणि पॅरिस हा पण हवामान बदलाविषयीचा आहे. तर कधी स्वीकार झालं आणि कधी अंमलबजावणी झाली हे इथे तुम्हाला दिलंय. हे रॅन्डम काही फॅक्ट्स आहेत मी सांगतोय तुम्हाला. ठीक आहे. त्याच्यावरून प्रश्न आहेत आपल्याला. बघा, रिओ+20 याच्यात कोणती विधानं योग्य आहे? तर मग हरित अर्थव्यवस्था धोरणाविषयीची मार्गदर्शक तत्वे ह्या परिषदेत स्वीकारण्यात आली. ओके. सो त्याच्यामुळे रिओ+20 आपल्याला फक्त आणि फक्त कशाबद्दल माहिती असते? तर SDGs बद्दल माहिती असते. पण मग आता हे पण माहिती असलं पाहिजे की हरित अर्थव्यवस्थेबद्दल पण आहे सर डिस्कशन. ठीक आहे. त्याच्यानंतर नीती आयोगाच्या चिरंतन विकासाची उद्दिष्ट याच्यात निर्देशांक ह्या अहवालाप्रमाणे काय भारताची कामगिरी काय दिलेली आहे? तर हा जरी जुना प्रश्न असला याच्याच बेसिसवर आपला आत्ता नवीन प्रश्न तयार होऊ शकतो. ठीक आहे. त्यांनी शब्द काही वापरू दे, आपल्याला शाश्वत शब्द माहिती आहे. ओके. चिरंतन विकास, शाश्वत विकास. ठीक आहे. तो ही इथे दोन्ही बरोबर आहे हे फार डिस्कस करायची गरज नाही हा प्रश्न, कारण हा जुना डेटा आहे. ओके. याच्यावर परत येणं तसं शक्य नाही. तर त्याच्यानंतर सहस्रकीय विकास उद्दिष्टांमध्ये कोणाचा समावेश होत नाही त्या 8 पैकी? तर अर्भक मृत्यूचे प्रमाण कमी करणे याचा समावेश होत नाही. ठीक आहे. राईट. त्याच्यानंतर SDG खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे याची चर्चा केलेली आहे तुम्हाला. तो कोणते विधान? तर शाश्वत विकासाचे तुम्ही सांगा. व्हिडिओ पॉज करा. हे करत असताना सोडवत असताना प्रश्न तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि डायरेक्टली प्रश्नांवर फोकस करा. ओके. उत्तराकडे फोकस करू नका. जमत असेल आपल्या डिस्कशन नंतर तर वेल अँड गुड. ओके. नसेल जमत तर परत व्हिडिओ मागे न्या आणि मागचा डेटाबेस चेक करा आणि तेव्हा उत्तर डिस्कस करा. ठीक आहे. त्याच्यानंतर खालीपैकी कोणते सहस्रक विकास उद्दिष्ट नाही? तर इथे दिलंय कृषी शाश्वतता साध्य करणे. ठीक आहे. राईट. तर हे नाहीये कृषीबद्दलची चर्चा स्पेसिफिकली. हे झालं टॉपिक. ओके. त्याच्यानंतर येतो आपला पुढचा महत्वाचा टॉपिक ह्युमन डेव्हलपमेंट नंतर आर्थिक नियोजन. अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे, कारण आर्थिक नियोजन हा एक प्रकारे फेवरेट टॉपिक आहे आयोगाचा. आर्थिक नियोजन झालं, पॉप्युलेशन झालं, बरोबर, लोकसंख्या झालं, असे काही काही टॉपिक आहेत की जे परत परत रिपीट होताना दिसतात पूर्व परीक्षेत. तर बघूयात याच्याबद्दल आपल्याला प्लॅन्स पण बघायचे आहेत सगळे, ते पण बघूयात आपण. तर आर्थिक नियोजन स्वातंत्र्यापूर्वीचा जर विचार करायचा झाला तर आर्थिक नियोजन संदर्भाचे प्रयत्न 1934 पासून सुरुवात करण्यात आले, जेव्हा भारतीय आर्थिक नियोजनाची सुरुवात होते. ओके. नियोजन ही संकल्पना सर्वप्रथम मांडली गेली. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या जे आहेत, विश्वेश्वरय्या, त्यांच्या समितीच्या अध्यक्षतेखाली. ओके. त्यांनी प्लॅन्ड इकॉनॉमी फॉर इंडिया हे पुस्तक पण लिहिलं गेलंय, की ज्याच्यात नियोजन केले नाही तर कसा प्रॉब्लेम होऊ शकतो, नाश होऊ शकतो, याच्याबद्दलची चर्चा केलेली आहे. ओके. तो भारतातील सर्वप्रथम नियोजन ही संकल्पना इथे प्रतिपादित केली गेली 1934 ला. त्याच्यानंतर जे फिक्की नावाची योजना आहे किंवा संस्था आहे, फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, त्याचं 1934 ला MR सरकार ओके यांच्या अध्यक्षतेखाली ही परत समिती स्थापन करण्यात आली. ओके. आणि त्याच्यात पब्लिक इन्व्हेस्टमेंट प्रतिपादन केले गेले. भारतीय राष्ट्रीय नियोजन आयोगाची गरज आहे असं म्हटलं गेलं की नियोजन आयोग स्थापन केला पाहिजे. मग 38-39 ला नियोजन समिती आली, ही आपल्याला सगळ्यांना माहिती असते, काँग्रेसच्या हरिपुरा अधिवेशन मध्ये. ठीक आहे. पण पंडित जवाहरलाल नेहरू त्या नियोजन समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष होते, हे आपण वाचत असतो. 15 सदस्य आणि 29 उपसमित्या. त्याच्यानंतर गांधी योजना आली 1944 ला, नारायण अग्रवाल यांनी दिलं होतं आपल्याला. हे पण आपण माहिती असतं आपल्याला की आर्थिक विकेंद्रीकरण झालं पाहिजे आणि ग्रामीण विकास, लघु उद्योग आणि कृषीवर हा विशेष भर तुम्ही दिला पाहिजे, हे यांचं म्हणणं होतं गांधी योजनेमध्ये. त्याच्यानंतर 1944 लाच बॉम्बे प्लॅन पण आला, बरोबर, की बॉम्बे प्लॅन मध्ये मग हे एवढे सगळे उद्योगपती होते सगळे की ज्यांचा सहभाग होता. ठीक आहे. बॉम्बे प्लॅन मध्ये. आणि त्यांचं म्हणणं होतं की सर्वसमावेशक भारतातील दीर्घकालीन आर्थिक नियोजनाची संकल्पना आपण करू शकतो. ठीक आहे. आणि पुढील 15 वर्षात दुपटीने उत्पादन वाढवण्याचा उद्देश ठेवू शकतो.
ठीक आहे. यालाच बॉम्बे प्लॅनला टाटा बिर्ला योजना असंही म्हणतात. तर त्याच्यामुळे जर हा शब्द आला तर उगाचच कन्फ्यूज होण्याची गरज नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर पीपल्स प्लॅन मुंबई योजना म्हणून पण म्हटली जाते 1945 ला. मणिक्लाय रॉय. तर काय होती योजनेचं स्वरूप, की कृषी उद्योग ह्या क्षेत्रांना तसेच मानवकेंद्री समाजवादावर भर द्यायचा आहे. ओके, असं याच्यात सांगितलं होतं. त्याच्यानंतर सर्वोदय योजना येते तुमची गांधीजींच्या विचारातून किंवा प्रेरणेतून 1950 ला. ठीक आहे. येस नो. ठीक आहे. तो गांधी यांच्या प्रेरणेतून सर्वोदय योजना येते. जयप्रकाश नारायण हे संबंधित व्यक्ती या योजनेशी. मुख्य संदेश की अहिंसात्मक पद्धतीने शोषणविरहित समाजाची निर्मिती करायची आहे आणि जे कृषी क्षेत्र आहेत, लघु आणि कृषी उद्योग आहेत, स्वयंपूर्णता येण्यासाठी, आत्मनिर्भरता येण्यासाठी ही आपल्याला योजना राबवायची आहे किंवा पुढचे प्लॅन तसे असले पाहिजे. त्याच्यानंतर स्वातंत्र्यानंतरचा प्रवास कसा झालाय प्लॅनिंग कमिशनचा किंवा नियोजन आयोगाचा त्याच्याबद्दल. तो आता स्थापना वगैरे माहिती आपल्याला. नियोजन आयोग 1950 ला स्थापना झाली. असंवैधानिक संस्था आहे आणि अवैधानिक संस्था आहे नाही म्हणता येणार, आता होती म्हणूयात आपण, बरोबर. पंतप्रधान अध्यक्ष असतात. पहिले अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू. पंतप्रधान नियुक्त करणारे पहिले उपाध्यक्ष असतात. गुलजारीलाल नंदा होते पहिले उपाध्यक्ष. ठीक आहे. सदस्य आणि इतर मंडळी. ठीक आहे, राईट. याच्याबद्दल जास्त जायचं नाही कारण ते संपलंय ना आता. नंतर आहे तुमचं NDC नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल 1952 ला सुरू झाली. ही पण संस्था आता अस्तित्वात नाहीये. असंवैधानिक आहे, अवैधानिक आहे. परत पंतप्रधान अध्यक्ष पहिले पंडित जवाहरलाल नेहरू. ठीक आहे, राईट. बस जास्त डिस्कशन करायची गरज नाही. फक्त याच्यात असं आहे की काय करायचे हे, तर राष्ट्रीय आर्थिक नियोजनासंदर्भी धोरण निश्चिती करण्याची सर्वोच्च संस्था होती. म्हणजे राष्ट्रातील आर्थिक नियोजन कसं केलं पाहिजे, काय केलं पाहिजे त्याच्याबद्दल सांगणारी सगळ्यात महत्वाची संस्था म्हटली जायची. ठीक आहे, राईट. आणि मग यांचं कार्य होतं पंचवार्षिक योजनेच्या आराखड्याला मान्यता देणे. ठीक आहे, राईट. अशी अंतिम मान्यता तर संसदेचंच मिळेल, पण यांना ती तात्पुरती मान्यता देणं गरजेचं होतं. आणि मग नंतर जसं प्लॅनिंग कमिशन संपलं तसं 2015 ला नीती आयोगाची स्थापना झाली. पण ती पण एक्झिक्युटिव्ह ऑर्डरनेच झाली. नीती आयोग हा आजही असंवैधानिक किंवा अवैधानिक आहे. ठीक आहे. पंतप्रधान अध्यक्ष आहेत नीती आयोगचे. ठीक आहे. त्याच्यानंतर नीती आयोगात पंतप्रधान नियुक्त करणार उपाध्यक्ष. ठीक आहे, राईट. त्याच्यानंतर सदस्य पूर्णवेळ 2 सदस्य, अर्धवेळ 2 सदस्य. हे सगळी लिस्ट एकदा रेफर करा फक्त, जास्त गरजेची नाहीये, विचारणार नाही. ठीक आहे. समजतंय का? ओके. कार्य काय आहे, की सरकारचं थिंक टँक म्हणून काम करणे. थिंक टँक म्हणजे काय रे? थिंक टँकचा अर्थ काय असतो? थिंक टँक म्हणजे सरकारचं थोडक्यात बुद्धी. म्हणजे सरकारला विविध योजनांविषयी, विविध विषयांविषयी मार्गदर्शन करायचं. आता AI आलं, तर AI समजून घेण्यासाठी काय सरकार हुशार आहे का? नाही. मग सरकार अशाच लोकांचं मदत घेणार. मग ते नीती आयोगाचा मदत घेणार. तर धोरण आखण्यासाठी राज्यांशी चर्चा करणं, धोरण आखण्यासाठी मदत करणं, एवढं नीती आयोगाचं काम आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नीती आयोगानंतर येतात महत्वाच्या पंचवार्षिक योजना. तो आता ज्या ज्या पंचवार्षिक योजना आहेत त्याच्यासाठी मी एक टेबल तयार करून दिलाय. तो टेबल आपण बघू आणि त्या त्या पंचवार्षिक योजनांबद्दलचं महत्वाचं डिस्कशन करूयात फक्त. तुम्हाला दिसत असेल हा टेबल, आय होप. ठीक आहे. तो पंचवार्षिक योजनांचा तुलनात्मक अभ्यास इथे केलेला आहे. जेवढं गरजेचं आहे तेवढंच इथे पंचवार्षिक योजनांबद्दल दिलेलं आहे. की पहिली पंचवार्षिक योजना आहे सर, पेन घेऊयात आपण. 51 ते 56. अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू. हॅरोल्ड डोमर प्रतिमान होतं. मुख्य भर कृषी क्षेत्र होतं. ओके. कृषी व जलसंपत्ती. 31% सार्वजनिक खर्चाची टक्केवारी इथे दिलेली आहे, ती 31% झाली होती. दुसरी पंचवार्षिक योजना परत पंडित जवाहरलाल नेहरू अध्यक्ष. महालनोबिस प्लॅन म्हणतो आपण त्याला. जड आणि मूलभूत उद्योगांवर भर द्यायचा आहे सर. तो वाहतूक आणि दळणवळण परत 28% सार्वजनिक खर्च. तिसरी पंचवार्षिक योजना जर बघितली तर तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये काय होतंय, तर 61 ते 66 नेहरू आणि मग त्याच्यानंतर लाल बहादूर शास्त्री. महालनोबिस आणि S चक्रवर्ती प्लॅन असं आपण म्हणतो. 64 ला नेहरू गेले आणि 64 नंतर मग 2 वर्ष लाल बहादूर शास्त्री. ठीक आहे. महालनोबिस S चक्रवर्ती प्लॅन कृषी व जड उद्योग जे आहेत त्यांना महत्व दिलं गेलंय. वाहतूक दळणवळणाला महत्व दिलं गेलेलं आहे. ठीक आहे. 66 ते 69 योजनांना सुट्टी आहे. ठीक आहे. ओके. आणि मग ते चौथी योजना तयार होते 69 ते 74. इंदिरा गांधी अध्यक्ष, महालनोबिस आणि ब्रून हे होते.
ओके. काय प्रतिमान कुठलं होतं तर महालनोबिस आणि ब्रूम प्रतिमान होतं. त्याच्यानंतर स्वावलंबन आणि स्थिरता हा प्रमुख भर होता किंवा स्थिर वाढ याच्यावर प्रमुख भर होता की स्वावलंबन. आता स्थिर वाढ ठीक आहे, पण स्वावलंबनावर प्रमुख भर आहे. 1969 ते 74च्या दरम्यान हे तुम्ही लक्षात घ्या. आणि सार्वजनिक खर्च सर्वात जास्त ऊर्जेवर झालेला होता, कारण तरच स्वावलंबन येईल ना. ठीक आहे. त्याच्यानंतर 5वी योजना आहे तुमची 74 ते 78 ह्या कालावधीमध्ये. इंदिरा गांधी अध्यक्ष होत्या. प्रतिमान कुठलं होतं? ॲलन मॅड आणि अशोक रूड हे प्रतिमान होतं. दारिद्र्य निर्मूलन ओके आणि स्वावलंबन हा सगळ्यात मोठा घटक होता. ठीक आहे. याच्यातला उद्योग क्षेत्रावर खर्च झालाय जवळपास 26% सार्वजनिक खर्च उद्योग क्षेत्रावर झालेला दिसतो या योजनेमध्ये, 5व्या योजनेमध्ये. त्याच्यानंतर ही योजनेनंतर रोलिंग प्लॅन होते 78 ते 80 या काळात. ओके. लकडावाला असताना. ठीक आहे. मग याच्यामुळे तिथे काहीच नाही. 6वी योजना 80 ते 85 दरम्यान. इंदिरा गांधी होत्या 84 पर्यंत. इंदिरा गांधी आणि मग त्याच्यानंतर राजीव गांधी. बरोबर. मॉडेलचं नाव ॲलन मॅन अँड अशोक रूड. फोकस दारिद्र्य निर्मूलन ओके आणि रोजगार निर्मिती. परत ऊर्जा क्षेत्रावर जास्त खर्च ओके, सार्वजनिक खर्च. त्याच्यानंतर 7वी योजना आहे 85 ते 90 ओके. राजीव गांधी आणि व्ही पी सिंग यांच्या काळातलं डिस्कशन आहे. ब्रह्मानंद अँड चालिन हे इथे या मॉडेलचं नाव आहे. रोजगार वाढवणे, उत्पादन वाढवणे किंवा उत्पादन वाढवणे आणि मग रोजगार वाढवणे. ठीक आहे. हे याच्याबद्दल फोकस केला गेला होता. याच्यात सार्वजनिक खर्च ऊर्जेवरच करायचा आहे 28% पर्यंत. त्याच्यानंतर 1990 आणि 1992 हे 2 वर्ष योजना परत आपली थांबली होती. ठीक आहे. 2 वार्षिक योजना आल्या होत्या तिथे. पंचवार्षिक योजना नव्हती, 2 वार्षिक योजना तिथे आल्या होत्या. आणि मग पॅरलली 8वी योजना आहे. पी व्ही नरसिंहराव त्यावेळेस होते अध्यक्ष. राव आणि मनमोहन स्कीम म्हणतात. इथे मात्र मानवी विकासावर भर दिला गेला होता असं म्हटलं तरी चालेल. ठीक आहे. प्लस 2000 म्हणजे 96 पर्यंत हे होते आणि त्याच्यानंतर पी व्ही नरसिंहराव आणि नंतर अटल बिहारी वाजपेयी होते, कारण ते गेले होते. ओके. त्याच्यानंतर LPG प्रतिमान पण तेव्हाच येण्याचा प्रयत्न होत होता. रादर तेव्हा आलेलं पण होतं 92 पर्यंत. ओके. आणि मग मूलभूत वस्तू विकास होत गेला असं आपण म्हटलं तरी चालेल. ठीक आहे. त्याच्यानंतर 9वी पंचवार्षिक योजना IK गुजराल आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळातलं 97 ते 2000 इथपर्यंत डिस्कशन आहे. ठीक आहे. कशावर फोकस आहे की कृषी आणि ग्रामीण विकास करणं हे गरजेचं आहे, याच्यावर फोकस आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 10वी पंचवार्षिक योजना 2002 ते 2007 या कालावधीत परत वाजपेयी आणि मनमोहन सिंग. शिक्षणावर फोकस आहे. या मॉडेलला तसं काही नाव नाहीये. सामाजिक सेवांवर खर्च करायचा आहे 32% पर्यंत. त्याच्यानंतर 11वी योजना 7 ते 12 डॉक्टर मनमोहन सिंग. याला पुरा मॉडेल म्हणतात. प्रोव्हाइडिंग अर्बन अम्युनिटीज टू रुरल एरियाज. ओके. सामाजिक सेवा करणे हाच उद्देश आहे. ओके. आणि ग्रामीण विकासावर खर्च आहे, सार्वजनिक खर्च 25% पर्यंत. ठीक आहे. आणि 12वी पंचवार्षिक योजना येते मग की जी काय होतंय 2012 ते 2017 पर्यंत आहे. मनमोहन सिंग आणि याच्यात पण पुरा मॉडेल आहे. सामाजिक सेवा होतं, पण मग हे आहे अधिक समावेशक विकास. ठीक आहे. ज्याच्यात ग्रामीण भागाचा विकास करायचा आहे आपल्याला, सार्वजनिक खर्च 18% करून. बरोबर. राईट. त्याच्यानंतर पंचवार्षिक योजनांची नावं काय काय आहेत? 12वी पंचवार्षिक योजना सांगितली तर पंचवार्षिक योजनांची नावे वेगवेगळी इथे दिलेली आहे मी तुम्हाला. ही लिस्ट मी तुम्हाला दिली आहे सोपं करून सांगण्यासाठी की योजना आणि त्यांना काय म्हटलेलं आहे वेगवेगळे. हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की 4थ्या योजनेला काय म्हटलंय, तर स्थिरित अर्थव्यवस्था आणि आर्थिक स्वावलंबन असं म्हटलेलं आहे. 5व्या योजना नावं म्हणजे काय की ती कशासाठी ओळखली जाते, पॉप्युलॅरिटी का आलेली आहे त्या योजनेला त्याच्याबद्दलची चर्चा आहे. एवढ्या 12-13 झालेल्या असल्या, जगभरात झालेल्या असल्या तरी ह्याच योजनेला का बरं पॉप्युलॅरिटी आहे त्याच्यासाठी नाव ते माहिती पाहिजे तुमचं. ओके. ठीक आहे. तर ही वेगवेगळी नावं तुम्ही गो थ्रू करा, व्हिडिओ पॉज करा आणि वेगवेगळी नावं गो थ्रू करा. ही कोणती कोणती नावं आहे इथे. ठीक आहे. योजनेचे नाव. त्याच्यानंतर लक्ष्याच्या साध्य झालेल्या योजना कोणत्या कोणत्या, जेवढे लक्ष ठेवले ते सगळे साध्य झाले अशा योजना कोणत्या आहेत? तो पहिली योजना आहे. युजली पहिली सगळ्यांची असते. ठीक आहे. राईट. कारण लक्ष जे ठेवलेलं आहे तुम्ही, तर पहिलं योजना साध्य करण्यासाठी थोडा उत्साह असणार ना. राईट. तर मग लक्ष जेवढं होतं त्याच्यापेक्षा जास्त साध्य झालंय.
इथे पण तसंच आहे 5व्या योजनेत, इथे पण तसंच आहे, इथे पण तसंच आहे, इथे पण तसंच आहे. तो पहिली, 5वी, 7वी, फर्स्ट, 5, 7 6वी पण आहे सॉरी. पहिली, 5वी, 6वी, 7वी आणि 8वी. पहिली आणि त्याच्यानंतर 5, 6, 7, 8 ओके. ह्या योजनांचे लक्ष्य साध्य झालेले. सार्वजनिक खर्चात समान असणाऱ्या योजना. तो कोणत्या कोणत्या पंचवार्षिक योजनात सार्वजनिक क्षेत्र आणि त्याचा खर्च समान होता. ठीक आहे. तर हे इथे एक डेटाबेस आहे. परत एकदा गो थ्रू करा. फार जास्त महत्त्वाचं नाही आय वोंट से, पण एकदा गो थ्रू करायला काहीच अडचण नाही. ओके. विविध घटकांनुसार योजनेचा वार्षिक योजनांचा आढावा. ठीक आहे. तर दुसरी पंचवार्षिक योजनांमध्ये काय आहे, तर दुसरी पंचवार्षिक योजना, चौथी पंचवार्षिक योजना आणि 6वी पंचवार्षिक योजना याच्यात लोखंड आणि पोलादाचे कारखाने किंवा योजना कुठे कुठे सुरू झाल्या. तो भिलाई छत्तीसगड, दुर्गापूर, रूरकेला ओके हे विचारले गेले. बोकारो झारखंड, विशाखापट्टणम आंध्र प्रदेश. मी मुद्दाम ब्रॅकेटमध्ये तुम्हाला नावं दिलेली आहेत राज्यांची, कारण राज्यांची नावं ही विचारली जातात. खत कारखाने कुठे आहेत, तर पहिल्या आणि दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये आहेत खत कारखाने जर घेतले तर. हे नावं तरी घेतलेली आहेत बाबा. ठीक आहे, राईट. हे समजलं पाहिजे खत कारखाने कुठे आहेत. ओके. सो थोडक्यात हे परत कम्प्लिटली फॅक्ट्स आहेत या. ओके. ह्या मी शेअर करेल तुमच्याशी, काही काळजी करू नका. तुम्हाला टेलिग्रामवर शेअर करेल. नसेल मिळाली तर अगदीच मला मेसेज करा. मी इथे नंबर पण देऊन देतो माझा. हा माझा नंबर आहे. ओके. तुम्हाला काही वाटलं तर तुम्ही कुठल्याही स्टडी रिलेटेड वगैरे मला कॉल करू शकता. ओके. दारिद्र्याचं प्रमाण कमी येऊ परत. दारिद्र्याचे प्रमाण कमी कुठल्या योजनेत आहे, तो जेवढं आहे तर ह्या योजना आहेत. त्याच्यानंतर रोजगार निर्मितीचं लक्ष कोणत्या कोणत्या योजनेत आहे, तर 9वी, 10वी, 11वी आणि 12वी. असे छोट्या छोट्या गोष्टींचे ग्रुप करणं गरजेचं आहे. बीपीएल जनगणना किती आहे, तर पहिली बीपीएल, दुसरी बीपीएल म्हणजे 8वी योजनेमध्ये पहिले बीपीएल, 9वी योजनेमध्ये दुसरे. ओके राईट. तर हे असं असं हळूहळू वाढत जाणार तुमचं बीपीएल जनगणनेबद्दलचं डिस्कशन. ओके. समजलंय. तो हे झालं तुमचं पंचवार्षिक योजनांचं. मी असं सेग्रिगेशन करून दिलंय त्या त्या टॉपिकनुसार. ओके राईट. मग परत येऊ आपण इकडे आता योजनांकडे, पंचवार्षिक योजनांकडे. काय सर हे पंचवार्षिक योजनांमध्ये, तर आता लेटेस्ट एक डिस्कशन आहे. लेटेस्ट म्हणजे थोडा वेळ झाला त्याला, 2023 ला, की मित्र आयोग, महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्समेशन हे आयोग स्थापन झालंय. नीती आयोगाच्या धर्तीवरच हे महाराष्ट्राचे मित्र स्थापन झालेले आहे, की जे थिंक टँक म्हणूनच काम करणार, विचार म्हणूनच काम करणार. ठीक आहे. मुख्यमंत्र्यांनी स्थापना केली आहे. उपमुख्यमंत्री हे उपाध्यक्ष असतात, मुख्यमंत्री अध्यक्ष असतात. ठीक आहे. काय उद्देश आहे, की 2027 पर्यंत $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था करायची आहे सर आम्हाला, आणि 47 पर्यंत $3.5 ट्रिलियन ची अर्थव्यवस्था करण्याचं सरकारचं लक्ष आहे. ठीक आहे. प्रवीण सिंग परदेशी हे याचे अध्यक्ष आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर भारतीय नियोजन विषयक महत्वाचे इथे काही ग्रंथ दिलेत. तर प्लॅन्ड इकॉनॉमी फॉर इंडिया, विश्वेश्वरय्या. प्लॅनिंग फॉर द पुअर, मिन्हास. इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया, आर.सी. दत्त. पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल, हे तर माहिती असेल आपल्याला, दादाभाई नौरोजी. 10 इयर पीपल्स प्लॅन, एम.एन. रॉय. ओके. तो हे महत्वाचे काही नियोजनाबद्दलचे ग्रंथ आहेत. अगेन कुठे लागलं तर येऊ शकतं वापरायला. इतर काही फॅक्ट आहेत अजून, की नियोजनाच्या 63 वर्षाच्या कालावधीत राष्ट्रीय उत्पन्नातील वाढ जी आहे ती दरवर्षी 4.7% झालेली आहे राष्ट्रीय उत्पन्नामध्ये नियोजनाच्या काळात. ओके. पहिली 3 दशकं राष्ट्रीय उत्पन्न वृद्धी दर 3.5% पेक्षा कमी राहिलाय, असं आपण म्हणू शकतो. ओके. त्याच्यानंतर गरिबी हटाव या घोषणेने 6वी पंचवार्षिक योजना सुरू झाली, गरिबी हटाव. ओके. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या आखणी वेळेस CN वकील आणि PR ब्रह्मानंद यांनी वेतन वस्तू प्रतिमान, वेज गुड मॉडेलवर भर दिला होता. फार गरजेचं नाहीये. ठीक आहे. पण एकदा जाता जाता लक्षात येऊ शकतं. आता इथे दिलेले आहेत प्रश्न. एक सेकंद द्या मला, प्रश्न बघा तोपर्यंत तुम्ही. येस. विविध योजना दस्तऐवजातून नियोजनाचा दीर्घकालीन उद्दिष्ट काय असू शकतं. तो दीर्घकालीन म्हणतोय तर अर्थातच सगळे उद्दिष्ट यावे लागतील रे. ओके. हे तर लक्षात, म्हणजे एखाद दुसरं येत नाही, सगळे उद्दिष्ट येतात, म्हणून उत्तर हे आहे तुमचं. त्याच्यानंतर 2020 ला भारतीय नियोजन आयोगाची जागा नीती आयोगाने घेतली जानेवारी 15 पासून. करेक्ट आहे.
प्रमाणक स्थापन नॉर्मेटिव्ह नियोजन हे नीती आयोगाचे मार्गदर्शक तत्व आहे, हे पण करेक्ट आहे. तो दोघी बरोबर आहेत इथे. त्याच्यानंतर 12व्या पंचवार्षिक योजनेचे मुख्य उद्दिष्ट कोणते होते? तो 12व्या पंचवार्षिक योजनेचे मुख्य उद्दिष्ट जलद, शाश्वत आणि अधिक सर्वसमावेशक वृद्धी करणे हे उद्दिष्ट होतं. त्याच्यानंतर दुसऱ्या पंचवार्षिक पुढीलपैकी कोणत्या लोहपोलाद कारखाना सुरू झाला नाही? हे असे प्रश्न जुने आहेत. ते मी त्या सीटमध्ये तुम्हाला दिलेले आहेत. बोकारो झारखंडला सुरू करण्यात आला नाही. ठीक आहे, राईट. 11व्या पंचवार्षिक योजनेची संकल्पना काय होती? तर जलद आणि 11वी जलद आणि समावेशक वृद्धी या दिशेने आणि 12वी जलद, शाश्वत आणि अधिक समावेशक ह्या दृष्टीने. ठीक आहे, राईट. तो हा तुमचा टॉपिक होता आता पंचवार्षिक योजनांचा, की ज्याच्यात महत्वाच्या पंचवार्षिक योजना त्याच्याशी रिलेटेड काय काय घटना असतील ते आपण डिस्कस केलं. आता पुढचा टॉपिक जाऊयात, जमीन सुधारणा, ज्याच्याबद्दल एक प्रश्न तर तुम्हाला असू शकतो. ओके, लँड रिफॉर्म्स, जमीन सुधारणांची चर्चा. जमीन सुधारणांमध्ये काय काय होऊ शकतं? तर म्हणजे व्याप्तीमध्ये काय काय गोष्टी येतात? तर मध्यस्थांचं उच्चाटन करायचं आहे, हे महत्वाचं आहे. कारण स्वातंत्र्यापूर्वी बऱ्यापैकी जमीनदार हा मध्यस्थी होता मोठा. आता त्या जमीनदाराचं उच्चाटन करणं हे मुख्य उद्दिष्ट होतं स्वातंत्र्यानंतर. भूधारणा क्षेत्रावरील कमाल मर्यादा पण ठरवायची आहे. ओके, तर कमाल मर्यादा आणल्या गेल्या, की बागायती 18 एकर आणि कोरडवाहू 54 एकर ह्या कमाल मर्यादा आणल्या गेलेल्या आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर कुळ कायद्यात सुधारणा करायची आहे, म्हणजे कसेल त्याची जमीन या सूत्राला अनुसरून आम्हाला कुळ कायदे रचायचे आहेत. तुकडीकरणाला विरोध करायचंय आणि तुकडे जे आहेत ऑलरेडी तयार झालेले त्यांना जोडायचंय, की शेतांमध्ये आधुनिक यंत्रसामुग्रीचा वापर करण्यात अडचण येते ती कमी करण्यासाठी तुकड्यांचं एकमेकांना जोडायचंय आम्हाला. त्याच्यानंतर सहकारी शेतीचे संघटन करायचंय आम्हाला. ओके, सोसायट्यांमार्फत विविध सामग्री आर्थिक मदत देण्यावर भर केला जातो, अशी शिफारस आम्हाला 1966 ला गाडगीळ समितीने पण तशी शिफारस केली होती, की सहकारी शेतीचे संघटन हे वाढवलं पाहिजे तुम्ही. ठीक आहे. मग आता उद्दिष्ट काय? तीच आहे सगळी उद्दिष्ट जी आता डिस्कस केली. तुम्ही एकदा व्हिडिओ पॉज करून ह्या उद्दिष्टांपर्यंत बघू शकतात. काही फार महत्वाची उद्दिष्ट नाहीये. एकदा गो थ्रू करा आणि जर समजा डोळे लावून मला काही आलंच उद्दिष्ट, तर मग मला लिहिता नाही येणार आहे का? हे न वाचता 100% लिहिता येतील. तर सगळं जे काही पॉझिटिव्ह असेल शेती संदर्भातलं हे सांगून ठेवतो तुम्हाला. ती सगळी उद्दिष्ट येणारच इथे भूसुधारणेची. ठीक आहे, राईट. हे महत्वाचं आहे. आता वेगवेगळे कायदे नियम जे काही आहेत ते डिस्कस करू. रेरा कायदा आला 2016 ला, तो पण भूसुधारणेबद्दलच एक प्रकारे होता. नियमन आणि विकास कायदा, रिअल इस्टेट रेग्युलेटिंग एजन्सी. ओके, राईट. या कायद्यातील काय सांगतात, की बाबा 2017 पासून काय केलं गेलंय, की महाराष्ट्र राज्यात लागू केला गेलाय महारेरा. ठीक आहे. आणि रेरा कायद्यानुसार देशातील रिअल इस्टेट नियामक प्राधिकरण निर्माण झाले. त्यामुळे म्हणजे बघा काय होतंय, की रिअल इस्टेट नियामक प्राधिकरण निर्माण झालेलं आहे. ओके, त्यामुळे घर खरेदीदारांसाठी संरक्षण पण आहे आणि गुंतवणुकीला चालना पण मिळते याच्यातून. ठीक आहे. कलम 370 चा कायदा रद्द केल्यामुळे आता हे म्हणजे रेरा नियम हा जम्मू काश्मीरला पण लागू होतो. याच्यावर येऊ शकतो, की रेरा हा जम्मू काश्मीरला लागू होतो की नाही होत. तो रेरा हा जम्मू काश्मीरवर लागू होतो, कारण कलम 370 काढून टाकलंय. ठीक आहे. त्याच्यानंतर कृषी कमाल जमीन धारणा कायदा, बरोबर. म्हणजे ऍग्रिकल्चर बद्दलची लँड किती असलं पाहिजे? 1972 कमाल जमीन धारणा आहे, हे लक्षात घ्या. किमान नाही, कमाल. ओके, तर मर्यादा असली पाहिजे. काय मर्यादा? तर बघूयात इथे, की 1972च्या आधी कायद्यामध्ये भूसुधारणा मर्यादेसाठी जमीन मालक हे एकक मानले गेले होते. सुधारणेनंतर कुटुंब हे एक एकक मानून मर्यादा घातलेल्या आहेत. ओके, दॅट इज व्हेरी करेक्ट. कारण जमीन मालक एकटा असेल, कुटुंब अनेक असतील लोक, की जे त्याच्यावरच अवलंबून असतील. म्हणून 1972 नंतर ही सुधारणा करण्यात आली. ठीक आहे. आणि विविध राज्यांना जमीन सुधारणा कायद्यांचा समावेश राज्यघटनेच्या 9व्या परिशिष्टात केलेला आहे. ते तर आपण बघितलंय आणि ते तामिळनाडूमध्ये मग त्याच्यामुळे ते वाचलंय असं आपण म्हणू शकतो. 14वी घटना दुरुस्ती 1974. अंडरस्टूड, राईट. 72च्या कायद्याची मार्गदर्शक तत्वे काय आहेत? तर बागायती कमाल किती असलं पाहिजे? इतकं 7.28 हेक्टर असलं पाहिजे आणि जिरायती कमाल 21.85 हेक्टर असलं पाहिजे. दुबार पीक घेण्यासाठी 10 ते 18 एकर जमीन असली पाहिजे. ओके, एक पीक घेण्यासाठी 27 एकर आणि कोरडवाहूसाठी 54 एकर. ठीक आहे, त्यांना हा कायदा लागू होणार. ठीक आहे.
महाराष्ट्र राज्याने वरील शेतकरी कमाल मर्यादा स्वीकारलेली आहे. म्हणजे थोडक्यात जी ही कमाल मर्यादा आहे तीच यांनी स्वीकारलेली आहे. ठीक आहे. कमाल मर्यादा लावायची आहे ना, हे दिलंय ना कृषी कमाल जमीन धारणा कायदा. तर याचा अर्थ कमाल मर्यादा किती आहे? एवढी एवढी कमाल मर्यादा आहे थोडक्यात. राईट? तर कुटुंबाच्या व्याख्येत 5 सदस्यांचा समावेश आहे. सांगा तुम्ही. हां. कुटुंबाच्या व्याख्येत 5 सदस्यांचा समावेश केला जाऊ शकतो. ठीक आहे. तुम्ही सांगा म्हणजे कोण कोण येईल कुटुंबात ते विचारत होतो. ठीक आहे. एस-सी, एस-टी लोकांना प्राधान्य दिलं जाईल. ओके. चहा, कॉफी, रबर, वेलची, कोका इत्यादी पिकांखालील जमिनीसाठी ते लागू नाहीये. ठीक आहे. त्याच्यानंतर औद्योगिक आणि व्यापारी उद्दिष्टांसाठी घेतलेल्या जमिनींना हा कायदा नाही, कारण तिथे सीलिंग नाही लावता येत तुम्हाला. सीलिंग लावली तर तिथे कन्फ्युजन वाढत जाईल. ओके. आणि नुकसान भरपाईची किंमत बाजारभावापेक्षा जास्तच असते. ठीक आहे. म्हणून तुम्ही काय केलं पाहिजे? नुकसान भरपाईची किंमत बाजारभाव दरापेक्षा कमी ठेवावी. ओके. हे डिस्कशन झालं पाहिजे. असे ह्या 72च्या कायद्याच्या काही तरतुदी आहेत. ठीक आहे. मग आता जमीन सुधारणाबद्दल काही महत्वाच्या फॅक्ट इथे दिलेल्या आहेत. काय आहे? बघा, जम्मू काश्मीर, पश्चिम बंगाल आणि केरळ या राज्यात कमाल जमीन धारणा कायद्याची यशस्वी अंमलबजावणी झाली. पश्चिम बंगालमध्ये 1978चं ऑपरेशन बरगा प्रसिद्ध आहे याच्या संदर्भातच. ठीक आहे. बरगावरून बागायतदार म्हणजे बंगाली भाषेत कुळ. ओके. कुळ आलं. ठीक आहे. 1988 मध्ये जमीन नोंदणी संगणीकृत योजना सुरू झाली. ओके. 1988 मध्ये. या अंतर्गत 2008 पासून ओके 7/12 उतारा आणि सर्व कागदपत्रे ऑनलाईन मिळायला सुरुवात झालेली आहे. तर 7/12 हा तुमचा ऑनलाईनच आहे. तो 2008 पासून आहे. महाराष्ट्र शासनाने जमीन महसूल संहिता 1966 ला अस्तित्वात आलेली आहे. केंद्र शासन 2008 पासून राष्ट्रीय भूमी अभिलेख अत्याधुनिकीकरण कार्यक्रम हा राबवतो आहे. ठीक आहे. कमाल जमीन धारणेवर मर्यादा असावी असे सर्वप्रथम धनंजयराव गाडगीळ यांनी सुचवलं होतं. ठीक आहे. ह्या काही फॅक्ट इथे दिल्या आहेत तुम्हाला. त्याच्यानंतर स्वातंत्र्यानंतर इमिजिएटली जर बघायचं झालं तर भूदान चळवळ आपल्याला समोर दिसते. बरोबर. कोणाची येते तुम्ही कमेंटमध्ये सांगा. नाव दिलेलंच आहे तुम्हाला, आचार्य विनोबा भावे. ओके. तेलंगणा पोचमपल्ली मधनं ती सुरू झाली त्यांच्या संकल्पनेतून, की काय करायचं? भूदान, अतिरिक्त जमीन जी असेल बाबा मालकी, ती स्वतःहूनच जर तू दान केलं तर ते इतरांच्या वापरास येऊ शकतं. हे डिस्कशन करायचं आहे. ठीक आहे. मग याच्यावरचे प्रश्न बघा आता. बस एवढंच डिस्कशन जमीन सुधारणेबद्दलचं, जास्त नाहीये. बघा प्रश्न पण कसे येत आहेत. खालीलपैकी कोणते प्रमुख धोरणात्मक हस्तक्षेप हे भारतातील भूसुधारणांचा भाग होते? तर मध्यस्थांचे उच्चाटन, म्हणजे ह्या थोड्या कन्सेप्च्युअल गोष्टी आहेत. इथे फॅक्ट कमी आहेत ह्या डिस्कशन मध्ये. ओके. फॅक्ट आर लेस, कन्सेप्ट आर मोर. तर काय काय येईल? मी मुद्दाम आता इथे ह्या प्रश्नांमध्ये, म्हणजे हा आता ह्या डिस्कशनचा शेवटचा टॉपिक आहे, म्हणून मी इथे तुम्हाला उत्तरं दिलेली नाहीये. उत्तरं तुम्ही सांगायची आहेत. ओके. किंवा कमेंटमध्ये तुम्ही सांगा, कारण हे सगळे कन्सेप्च्युअल प्रश्न आहेत. आता बघा, हस्तक्षेप हे भारतातील मध्यस्थांचे निर्मूलन हे तर करायचंय. कुळ पद्धती सुधारणा, जमीन धारणेवर कमाल मर्यादा आणि धारणांचे एकत्रीकरण, म्हणजे तुकडीकरण जे झालंय ते एकत्र करा. राईट. म्हणजे मग वरील सर्व येईल का रे? तर जवळपास वरील सर्वच वाटतंय. ठीक आहे. त्याच्यानंतर हा बघा, रेरा कायदा काय आहे? योग्य विधाने निवडा. 16 मध्ये संमत झाला. ओके. घरांच्या खरेदीदारांचे हितसंबंध जोपासणे. ओके. जम्मू काश्मीर राज्यात लागू नव्हता, नंतर लागू झालाय 370 काढल्यानंतर. हे आपण डिस्कशन केलंय. बरोबर. तो उत्तर तुम्ही सांगा काय असलं पाहिजे. त्याच्यानंतर जमीन सुधारण्याच्या व्याप्तीमध्ये कोणत्या गोष्टी समाविष्ट होत्या? जमीन सुधारण्याच्या व्याप्तीमध्ये परत तेच आहे बघा. 19चं जे म्हणजे 2019 नंतर 2023 ला परत रिपिटेशन दिसतंय आपल्याला. म्हणून मी तुम्हाला सांगितलं पीवायक्यूच एक महत्वाचं आहे, जे 2026 ला देणार असतील अटेम्प्ट, 27 ला देणार असतील, ते जर हा व्हिडिओ बघतायत तर पीवायक्यू महत्वाचे आहेत मित्रांनो. ठीक आहे. जमीन सुधारणेच्या व्याप्तीमध्ये कोणत्या गोष्टी, हा हे झालं आता. ठीक आहे. फक्त याच्यात सहकारी शेतीचे संघटन हे आहे का? ते तिकडे नव्हतं, हे आहे. ठीक आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर वहिवाट, कुळ कायदा वहिवाट सुधारणांमध्ये काय काय? तर वहिवाट नियमन करायचं, वहिवाटाची सुरक्षितता, कुळांना मालकी हक्क देण्याबाबत पुष्टी आणि कसाऊ जमिनीच्या आकारावर मर्यादा, हे करायचं आहे का? तर याच्यात एखादा सोपा बघा की कुठला कॅन्सल होऊ शकतोय, त्याच्यावरून उत्तर मिळतंय तुम्हाला. ठीक आहे. जे ऑलरेडी आपण चर्चा केलेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर स्वतंत्र भारतात आर्थिक समवाटणी न्याय देण्याच्या दृष्टीने सर्वात प्रभावी वाटते. कुठली वाटते? तर जमीन धारणेबद्दलची चर्चा आहे, तर कदाचित जमीन धारणाच वाटत असेल. बरोबर.
त्याच्यानंतर भू अधिकार सुधारणा धोरणाचे खालीलपैकी कोणते ध्येय नव्हते? शेतीविषयक वित्त द्यायचं होतं का? ओके. तर ते होतं का ध्येय? तुम्ही बघा, तुम्ही चर्चा करा. ठीक आहे. तर हे झाले तुमचे टोटल 8 टॉपिक 2 व्हिडिओ मार्फत. आय होप तुम्हाला हे सगळे समजले असतील आणि आय होप हे रिव्हिजनसाठी, याचा पर्पज रिव्हिजन आहे, तर रिव्हिजन पुरता हे तुम्हाला पुरले असतील. ओके. आणि याचा फायदा नक्की तुम्हाला एक्झामला होईल, कारण खूप मेहनतीने मी हे सगळं जॉट डाऊन करून PYQs वरनं, प्रश्नांवरनं तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही स्लाईड तुम्हाला मिळेल, त्याच्यासाठी माझा नंबर आहे इथे देतोय, किंवा तुम्ही खाली दिलेल्या टेलिग्रामवर संपर्क साधला तरी चालू शकतं. ठीक आहे. ओके. अजून एक व्हिडिओ आहे, तो पुढचा व्हिडिओ नक्कीच बघा. त्याच्यात अजून 4 टॉपिक आपण कव्हर करायचा प्रयत्न केलाय. सो थँक यू सो मच. ऑल द व्हेरी बेस्ट तुमच्या राज्यसेवेसाठी. बाय बाय. टेक केअर.